जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. ओके, तर प्रश्न क्रमांक 51 मध्ये काय सांगितलंय तर एका साईडनं आपल्याला ना जे मोहम्मद घोरीचे जे गुलाम आहेत ना ते आणि मोहम्मद घोरी ज्यावेळेस मृत्यू पावला त्याच्यानंतर कोणत्या गुलामाने कोणता प्रदेश स्वतंत्रपणे राज्य करायला सुरुवात केलं त्याबद्दल आपल्याला विचारलंय. ओके, तर लक्षात ठेवा, यालदोज नावाचा जो गुलाम होता तर याने अफगाण पर्वतीय प्रदेश कुबाचा कुबाचा याने काय केलं तर सिंधू, ओके, सिंधूच्या तिकडे महम्मद इन बख्तकार याने बंगाल आणि कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्ली. ओके मित्रांनो, 1206 यावेळे 1206 मध्ये काय झालं होतं, मोहम्मद घोरी मृत्यू पावला होता. 1206 ते 1526 पर्यंत दिल्लीवरती म्हणजे ह्या पिरियड मध्ये दिल्लीवरती सुलतान पिरियड होता बघा. ओके, या काळामध्ये कोणकोणते हे होते तर पहिले बघा स्लेव्ह डायनेस्टी 1206 ते 1290. ओके, त्यानंतर कोण होता, आता स्लेव्ह डायनेस्टीचा फाउंडर कोण होता तर कुतुबुद्दीन ऐबक याने कुतुब मिनार बांधकाम चालू केलं होतं. 338 फीट पर्यंत बांधकाम याने केलेलं आहे. ओके, त्यानंतर कोणती आली डायनेस्टी तर खिलजी डायनेस्टी 1290 ते 1320. त्यानंतर तुघलक डायनेस्टी 1320 ते 1413. सय्यद डायनेस्टी 1414 ते 1415 पर्यंत. आणि लोधी जी लास्टची होती 1451 ते 1526. यानंतर आले ते मुघल. मुघल मध्ये पहिल्यांदा बाबर, त्यानंतर बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूं नंतर अकबर वगैरे, ते सर्व आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मित्रांनो. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात, कारण की आपण हे ऑलरेडी पूर्ण स्लेव्ह डायनेस्टीत कोणकोणते हे होते महत्वाचे सुलतान ते बघितले. मोहम्मद घोरी बद्दल पण बघितलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आता. ओके, तर उत्तर काय आलं याचं मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्लस ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट प्रश्न, मौर्य पूर्व काळात भारत रिकामजागा का म्हणून ओळखला जाईल? मौर्य पूर्व काळामध्ये भारताला द क्वीन ऑफ द ईस्टर्न सी म्हणून ओळखल्या जायचं. ओके, आता ना एक गोष्ट लक्षात ठेवा, इंडियन ओशन इंडियन ओशनचं जुनं नाव काय आहे तर इंडियन ओशनचं जुनं नाव आहे ईस्टर्न ओशन. ओके, ईस्टर्न ओशन. नेक्स्ट प्रश्न, राजा म्हणजे राजा आणि त्यांचे राजघराणे दिलेले आहेत. तर आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक्झामिनरनं कशी एक हिंट दिलेली आहे. आता बघा इथं पाल आहे, हे गोपाल. ओके, तर क च एक उत्तर काय आहे? एक. आता क च एक कुठे कुठे इथे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ओके, कसे एक्झामिनरने हिंट दिलेली आहे बघा याच्यामध्ये. तर राष्ट्रकूट कोण होते? दंतीदुर्ग, चोल, विजयालय, परमार, उपेंद्र. ओके, आता अं, आता जे पाल आहेत ना, गोपाल हा पाल डायनेस्टीचा फाउंडर आहे. ओके, त्यानंतर आपले जे उपेंद्र जे परमार डायनेस्टीशी बिलॉंग आहेत ते उपेंद्र पण फाउंडर आहेत. कशाचे? परमार डायनेस्टीचे. राष्ट्रकुटा दंतीदुर्ग फाउंडर आहेत. आणि जो चोला डायनेस्टी आहे त्याचे फाउंडर पण विजयालय हेच आहेत. ओके, आता ना हे दंतीदुर्ग यांच्याबद्दल लक्षात घ्या. यांनी एलोरा केव्ह, दंतीदुर्ग म्हणलं काय लक्षात यायला पाहिजे? एलोरा केव्ह. आणि यांनी टायटल काय घेतलेलं आहे तर राजाधिराज. हे उपेंद्र जे आहेत ना त्यांनाच कृष्ण राजा असं पण म्हणतात. कृष्ण राजा आणि कृष्णदेवराया वेगळे आहेत बरं का, हे कृष्ण राजा वेगळे आहेत. ओके, 9th सेंचुरीच्या वेळेसचे. आता ना काही महत्वाच्या डायनेस्टी आणि काय करूयात त्यांचे ना फाउंडिंग आणि लास्टचे रूलर कोण आहेत ते बघूयात थोडे. तर पहिली इथे डायनेस्टी लिहूयात, त्यानंतर फाउंडर कोण होते त्याचे, आणि नंतरचं लास्ट किंग कोण आहे तर हरिअंकास, ज्याचे फाउंडर आहेत बिंबसार. ओके, बिंबसार म्हणलं की आपल्याला कोणतं लक्षात आलं? मगध, 16वा महाजनपद ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. बिंबसारचा मुलगा अजातशत्रूने बिंबसारला मारून सिंहासनावर बसलेला आहे.
अजातशत्रू हा आणि बिंबिसार आणि अजातशत्रू हे गौतम बुद्धांचे कॉन्टेम्पररी आहेत, म्हणजे ते एकाच पिरियड मध्ये होते. अजातशत्रूने शेवटच्या काळामध्ये काय केलं होतं, तर त्याने म्हणजे तो गौतम बुद्धांचा शिष्य झालेला होता. ओके, कंटेम्पररी आहेत, लक्षात ठेवा हे. आता यांचा शेवटचा राजा कोण आहे, तर नागासाका. नागासाका. त्यानंतर शिशुनागा. शिशुनागाचा फाउंडर कोण येतं, शिशुनागा. आणि लास्ट रुरल आहे महानंदी. महानंदी. ओके, महानंदी. त्यानंतर मौर्य महत्वाचं आहे आपल्यासाठी. चंद्रगुप्त मौर्य. त्यांचे गुरु कोण आहेत, आचार्य चाणक्य. ओके, त्यांचे जैन गुरु कोण आहेत मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा, कारण की आपण ऑलरेडी बघितलं होतं त्यांचं. यांचा मृत्यू पण श्रवण बेलगोळामध्ये झालं होतं. ते कशाने झाला होता, तर ते स्टार्वेशन टिल डेथ, म्हणजे मरुस्तक त्यांनी काहीच खायचं नाही, तो त्यांचं ते हे केलं त्यांनी. ओके, व्रत केलं. तर ह्या डायनस्टीचे शेवटचे रुलर कोण आहेत, तर ब्रिह बृहद्रथा. ओके, बृहद्रथा शेवटचे किंग आहेत. त्यानंतर आहेत कान्वा. तर कान्वाचे फाउंडर आहेत वसुदेवा. वसुदेव कान्वा. आणि लास्टचे रुलर आहेत सुशर्मा. कोण, सुशर्मा. चोला आपण आताच बघितलं, विजयालया. आणि लास्टचे रुलर कोण आहेत, तर राजेंद्र चोला. पुन्हा सातवाहनाज. सातवाहनाजे कोण आहेत, तर सिमुका. कोण आहेत, सिमुका. आणि शेवट कोण आहेत, मुजुद्दीन. ओके, मुजुद्दीन नाही आहेत, सिमुका. आणि शेवटचे आहेत याजना. ओके, याजनाश्री. स्लेव्ह डायनेस्टीचे फाउंडर कोण आहेत, कुतुबुद्दीन ऐबक. आणि एंड कोण केलाय त्याचा, मुइझुद्दीन. ओके, मुइझुद्दीन. आता पुढचं पाहूयात आपण. अमेरिकन विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये रिकामजागा नवा उद्योग चालू झाला, तो आहे ब्लँकेट बनविण्याचा. कंबोज काय आहे तर मित्रांनो, हे 16 महाजनपदामधलं एक महाजनपद आहे. ओके, आपण त्याच्याबद्दल ऑलरेडी डिस्कस केलंय. पुढचा, जोड्या जुळवा. कामरूपचा राजा. तर कामरूपचा राजा याने हर्षाच्या इच्छेवरून एक चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडवून ठेवू शकला नाही. ओके, हर्षाच्या इच्छेनुसार. आता हर्षवर्धन कोण आहे ते आपण परत एकदा पाहूयात. महत्वाचे राजा आहेत हे आपल्यासाठी. तर सिंधचा राज्यकर्ता कोण आहे, तर ते प्रभाकर वर्धन. आधीच कमकुत केले होते. आता प्रभाकर वर्धन हा कोण होता, तर हा होता किंग ऑफ थानेसार. ओके, किंग ऑफ थानेसार. ओके. आणि आता बघा, हर्षवर्धन डायनेस्टी, वर्धन डायनेस्टीचे फाउंडर पण प्रभाकर वर्धन होते. हे प्रभाकर वर्धन आणि हे प्रभाकर वर्धन मध्ये कन्फ्युज नका होऊ. प्रभाकर वर्धन फाउंडर ऑफ वर्धन डायनेस्टी, त्यांच्या त्याच्यानंतर. ओके, ते वर्धन डायनेस्टी नंतर पाहूयात. आता काश्मीरचा राजा कोण आहे, याला हर्षाच्या दाताचा अवशेष देण्यात भाग पाडले. ओके, याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडले. वल्लभीचा राजा कन्नौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोर एकदा पळून गेला, परंतु नंतर त्याच्या मुलीशी त्याने विवाह केला. ओके, तर आता हा वल्लभीचा राजा कोण आहे, तर तो आहे धारासेना 2. ओके, आता किंग हे झालं आपलं. ओके, आता ना ह्याचा महत्वाचा मुद्दा कोणता आहे, तर ते आपल्याला हर्षवर्धनाबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर हर्षवर्धनाचे वर्धन डायनेस्टीचे फाउंडर आहे प्रभाकर वर्धन. त्यांच्या मुलाचं म्हणजे त्यांच्यानंतर कोणता आला राजा, तर तो होता राज्यवर्धना. पण राज्यवर्धना यांचं निधन झाल्या कारणाने त्यांचा छोटा भाऊ हर्षवर्धन हा गादीवर बसला. हर्षवर्धन 606 ते 647 सीई. तर यांच्या काळात काय झालं होतं, तर चायनीज ट्रॅव्हलर महत्वाचे आहेत, ह्युन सॅंग. ओके, ह्युन सॅंग, किंवा कधी कधी ते असं पण एक्झाम मध्ये विचारलं जाते, तुसॅंग झँग. ओके, तुसॅंग झँग
हे आले होते. यांनी एक पुस्तक लिहिलं, काय तर सी यांग की. ओके, सी यांग की हे पुस्तक चायनीज ट्रॅव्हलरनं लिहिलेलं होतं. आता हर्षवर्धन पण स्कॉलर होते संस्कृत मधले, त्यांनी खूप लिखाणाचं काम केलंय, जसं की रत्नावली आपण पाहिलंच आहे, खूप साऱ्या एक्झाम मध्ये पण विचारलेलं आहे रत्नावली. पुन्हा प्रियदर्शिका, आणि अजून कोणते तर फेमस मध्ये नागानंदा. ओके, नागानंद. अहो, हर्षवर्धन यांनी ना अं, म्हणजे बुद्धिझम स्वीकार केला होता, महायाना बुद्धिझम. आता आपण बघितलं की चायनीज ट्रॅव्हलर आले होते. ओके, पहिले चायनीज ट्रॅव्हलर कोण होते? तर ते होते झियांग. ओके, झियांग, त्याचं अजून असं नाव होतं फा ह्यान. ओके, फा ह्यान, जे 5th सेंचुरी मध्ये आलेले होते. कदाचित आपल्याला जोड्या लावामध्ये किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, हे 5th, आणि हे हे कोणत्या 7th सेंचुरी मध्ये आले. ओके, हे 6th सेंचुरी, सॉरी, 6 7. ओके, आता हर्षवर्धन यांच्या काळामध्ये ना, म्हणजे त्यांचे कोर्ट पोएट कोण होते? तर ते आहेत बाणभट्टा. ओके, बाणभट्टा. ओके मित्रांनो, हे ना 7th सेंचुरी मध्ये आले होते. फर्स्ट चायनीज ट्रॅव्हलर कोण? झुआंग झांग. नाही पुन्हा ते कन्फ्युज व्हायचं 6 7 मध्ये. 7th सेंचुरी मध्ये झुआंग झांग झालं. आता सॉरी, हा, आता बाणभट्ट हे पोएट होते हर्षवर्धन यांच्या कोर्ट मध्ये. यांनी हर्षवर्धन चरिता लिहिलेली आहे. ओके, हर्षवर्धन चरिता लिहिलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? कोणत्या व्यक्तीचा नव्हता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, काशी काशीनाथराव वैद्य. हे हैदराबादच्या तिकडले होते. म्हणजे 1992 मध्ये, सॉरी 1952 मध्ये ते हैदराबाद मधून MLA झाले होते बघा. ओके, स्पीकर असेंब्लीचे. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. आता हे बाकीचे जे आहेत ना, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल आणि दादासाहेब सुर्वे. तर दिनकरराव जवळकर हे सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि नॉन ब्राह्मणिकल मुवमेंट कोल्हापूरमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यानंतर माधवराव बागल हे यांनी, म्हणजे हे आर्टिस्ट, नॉवेल रायटर आहेत. त्यांचे फेमस मध्ये बघा जीवन संगमा. ओके, जीवन संगमा हे त्यांचं लिखाण आहे. पुन्हा आग्रा. पुढचं पाहूयात मित्रांनो. अशा ना आपण नेहमी कसं फेमस वाले जे सोशल रिफॉर्मर आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असते. तर असा एखाद्या वेळेस ना खूप, म्हणजे असा प्रश्न फ्रेम होतो ना, तो थोडासा टफ कॅटेगरी मध्ये असतो. ओके, पुढचं बघूयात आता. ओके, सी राजगोपालाचारी. तर सी राजगोपालाचारी यांनी काय केलं? तर त्यांनी विधायक कार्यात, तसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवणे. मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी काय केलं होतं? तर यांनी स्वराजी स्वराजीवर टीका केली. विठ्ठलभाई पटेल यांनी काय केलं? विठ्ठलभाई पटेल यांनी मध्यवर्ती विधी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. CR दास हे मेयर म्हणून कलकत्त्यातून निवडून आले. ओके, आता रिव्हिजन करूयात आपण. याच्यामध्ये महत्वाचं सुरुवात करूयात आपण मदन मोहन मालवीय यांच्यापासून. ओके मित्रांनो, सी राजगोपालाचारी बद्दल आपण ओके, सी राजगोपालाचारी बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे ना बाकीचे हे बघूयात आपण. तर एक लक्षात ठेवा, मदन मोहन मालवीय यांनी ना, यांना काय म्हणतात माहिती आहे का? मदन मोहन मालवीय यांना आल्सो प्रिन्स ऑफ बेगर. ओके, लक्षात ठेवा. ते अं, विवरणावरून व्यक्ती ओळखामध्ये आपल्याला येऊ शकतं. प्रिन्स ऑफ बेगर कोण आहेत? मदन मोहन मालवीय. आता त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी टायटल काय दिलेलं आहे? तर महामना. आणि महात्मा गांधी यांनी त्यांना टायटल दिलं, म्हणजे ते त्यांना काय म्हणायचे? देवपुरुष. आपण ऐकलंय ना, सत्यमेव जयते.
तर हे घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनीच दिले. ओके. विवरणावरून व्यक्ती ओळखामध्ये बघा मित्रांनो, एकदम असेच मुद्दे येतं, प्रश्न कॅन बी फॉर्म. ओके. आता मला सांगा, हे सत्यमेव जयते आपण घेतलंय कुठून? तर हे घेतलंय मुंडका उपनिषदामधून. ओके. मुंडका उपनिषदामधून. आता 1880 मध्ये यांनी हिंदू हिंदू समाज, ओके, हिंदू समाज याची स्थापना केली. 1914 मध्ये यांनी हिंदू महासभा याची स्थापना. 1916 मध्ये काय झालं? त्यांनी एक युनिव्हर्सिटी काढली होती ना, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ओके. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ओके, लक्षात ठेवा, हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. त्यांनी न्यूजपेपर कोणकोणते चालू केले होते? इंडियन युनियन, त्यानंतर द लीडर, पुन्हा हिंदी, हे हिंदी न्यूजपेपर. ओके. असे त्यांनी काही फेमस त्यांचे न्यूजपेपर होते. त्यानंतर आपण पाहूयात आपले लाला लजपत राय. हे एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते. आपल्याला माहिती आहे ना, काँग्रेस दोन ग्रुपमध्ये होते, जहाल आणि मवाळ मध्ये. तर हे जहाल मध्ये होते. 1894 मध्ये यांनी पंजाब नॅशनल बँक चालू केली. कुठे चालू केली ती? तर ही चालू केली ती नवी दिल्लीमध्ये. पहिले प्रेसिडेंट आहेत याचे AITUC चे. AITUC काय आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. यांनी बघा, यांनी काही न्यूजपेपर चालू केले होते की द पंजाबी, त्यानंतर वंदे मातरम, ओके, द इंग्लिश वीकली, द पीपल, असं एक मॅगझिन पण त्यांनी चालू केलं होतं. आता पुढचं बघूया. आता हा मित्रांनो, जे विठ्ठलभाई पटेल आहेत ना, हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भाऊ आहेत. ओके. आता सी आर दास यांचं नाव काय? चित्तरंजन दास. ओके. त्यांनाच अजून देशबंधू असं पण म्हणतात. ओके, देशबंधू. 1921 मध्ये जे अहमदाबाद INC सेशन झालं, त्याचे प्रेसिडेंट होते. ओके. त्यांनी बघा ते ऍक्टिव्ह इन ब्राह्मो समाज. ओके, ऍक्टिव्ह इन ब्राह्मो समाज. त्यानंतर त्यांनी त्यांचा नॉन कोऑपरेशन मुवमेंट मध्ये पण इन्व्हॉल्वमेंट होता, जे महात्मा गांधी यांनी चालू केले. तर यांच्या न्यूजपेपरचं नाव आहे बघा फॉरवर्ड. 1908 मध्ये बघा अरबिंदो घोष, आपण यांच्याबद्दल ऑलरेडी माहिती बघितलेली बघा. ओके. या अरबिंदो घोष यांनी बाइज्जत म्हणजे काय म्हणतात, निर्दोष सिद्ध केलं होतं बघा. कोणत्या? तर अलीपूर बॉम्ब केसमध्ये. अलीपूर बॉम्ब केसमध्ये. अलीपूर बॉम्ब केस 1908. आपल्याला कदाचित क्रोनॉलॉजी मध्ये पण इथे विचारलं जाऊ शकतं. आता ना एक लक्षात ठेवा, स्वराजी पार्टी आहे ना, स्वराज पार्टी. तर ह्या पार्टीची सुरुवात बघा, म्हणजे ह्याचे फाउंडर कोण आहेत? CR दास, पुन्हा लाला लजपत राय, अजून मोतीलाल नेहरू, हे आहेत. ओके, स्वराज पार्टी. आता ना एक जे सारखे माझ्या याच्यात यायले, तर राजाराम याच्याबद्दल पण थोडी माहिती बघूयात आपण. यांना काय म्हणतात? तर यांना म्हणतात फादर ऑफ इंडियन रिनेसन्स. ओके, इंडियन रिनेसन्स. अजून त्यांना काय म्हणतात? प्रॉफिट ऑफ इंडियन नॅशनलिझम. ओके. आता त्यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? तर मुघल इम्परर अकबर II याने. ओके. 1814 मध्ये त्यांनी आत्मीय सभा चालू केली. ओके. आता ना बघा, त्यांनी सती अबोलिश करण्यासाठी ना त्यांनी मुवमेंट चालू केल्या होत्या.
म्हणजे न्यूजपेपर मधून त्यांनी एक मुवमेंट चालू केली होती सती प्रथा बंद करण्यासाठी. ओके. तर आपल्याला कदाचित विचारला पण जाऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग पर्सनॅलिटी लॉन्च जर्नल म्हणजे जर्नल मधनं किंवा न्यूजपेपर मधनं मुवमेंट चालू केल्या होत्या. तर असे येऊ शकतं. आता ते जर्नल कोणकोणते ते पण बघा. तर एक आहे संबंध कौमुंडी. काय तर संबंध कौमुंडी. त्यानंतर प्रिसेप्ट्स ऑफ जेसूस. ओके, प्रिसेप्ट्स ऑफ जेसूस. ओके, आता हे राजाराम मोहन रॉय बद्दल आपण बघितलं. आता पुढे बघू. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? तर हे पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यतेच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्त कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. पुण्यातील हिंदुत्ववादी होते. तर हे आहेत श्री म म्हणजे उर्फ बापूसाहेब माटे. यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, रसवंतीची जन्मकथा. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आता, जोड्या लावा. पंडित रामकुमार विद्यारत्न यांनी कुली काहिनी कृष्णकुमार मित्र बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक पंडित शिवनाथ शास्त्री ब्रह्मो मिशनरी होते. ओके, ब्रह्मो मिशनरी होते. द्वारकानाथ गांगुली बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहिले. आता आता काही महत्वाचे पॉइंट्स याच्यामध्ये ना डिस्कस करूयात आपण. आता ना हे जे बंगाली वृत्तपत्र संजीवनी हे आहे ना, तर ह्या न्यूजपेपर मधून काय करायचे ते, तर हे ब्राह्मण समाज जो की राजाराम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी सुरू केलेला होता, याच्याबद्दल ते काय करायचे, लिखाण करायचे ह्या वृत्तपत्राबद्दल. म्हणजे प्रचार करायचे त्यांनी, सोपं सांगायचं. द्वारकानाथ टागोर यांनी बंगदूता हा न्यूजपेपर चालू केलाय. कोणता? बंगोदूता हा न्यूजपेपर चालू केलाय. बंगोदूता. अच्छा, आता पुढचा अजून तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे द्वारकानाथ गांगुली हे आहेत ना, तर हे ब्राह्मो रिफॉर्मर होते बेंगॉल मधले. पुन्हा सेक्रेटरी ऑफ साधारण ब्रह्मो समाज जे फाउंड केली होती 1878 मध्ये. कोणी? आनंद मोहन बोस आणि दुसरे कोण आहेत? शिवानाथ शास्त्री. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. ब्रह्मो समाज झाला ऑलरेडी. ओके, ब्राह्मो समाजाच्या पुढे काय झालं ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ओके, आदी ब्रह्मो समाज आणि ब्रह्मो समाज ऑफ इंडिया वगैरे ते के ओके, पुढचा पाहूयात आता. ते केशवानंद सेन वगैरे ते त्यांच्याबद्दल ऑलरेडी झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. ओके, अच्छा. खालीलपैकी खालील विधानाचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. आता हा प्रश्न कॉमन सेन्सने सॉल्व्ह करायचा आहे. मुघलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे. मुघलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलाचा प्रभाव आहे. ठीक आहे. मुघलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशाचा प्रभाव आहे आणि मुघलकालीन संस्था कोणाचाच प्रभाव नाही आहे. म्हणजे बघा, आता जर आपल्याला जरी काही माहिती नसेल तर आता बघा, हे काय म्हणतात, कोणाचाच प्रभाव नाही म्हणल्यावर ड सोबत क ब हे तीन पैकी एक पण यायला नाही पाहिजे. ओके, तर बघा हे काय म्हणतात, ड ब म्हणजे हे चुकलंय. ओके, अ ब क ड म्हणजे हे वेगळं ड दाखवायला, तर इथं पण बघा हे पण ऑप्शन चुकलं. ड बरोबर आहे आणि हे चुकीचे. आता 3 आणि 4 मध्ये आपण 50-50 पर्यंत आलोत. आता मित्रांनो, एक जस्ट नॉर्मल विचार करा.
तुम्हाला घर बांधायचं तर तुम्ही तुमचे जे एरियामधले जे चांगले घरं कोणी बांधलेत, ओके, किंवा न्यूज मध्ये किंवा टीव्ही मध्ये जे घरं दिसतात वगैरे, हं? तर ते बघून तुम्ही थोडं अप्लाय नाही करणार का तुमच्या घरात असं बनायला पाहिजे, तुमच्या ह्या रूम मध्ये असं, त्या रूम मध्ये तसं, ओके. हे असंच असणार ना. आता बघा, मुघल कालामधील शैली आहे आणि हे आर्ट मध्ये अशा गोष्टी कधीच नसतात मित्रांनो, ते एकूण एकावर प्रभावित झालेल्याच असतात, ओके. अशा याने जर तुम्ही विचार केला असता ना, तुम्हाला लक्षात आलं असतं अ ब क हे बरोबर आहेत, ड हे चुकीचं विधान आहे, ओके. अच्छा, मुघल आर्किटेक्चर, एकदम मुघल आर्किटेक्चरचा सुवर्ण काळ कोणता होता? तर तो होता शहाजहानच्या वेळेस. शहाजहाननं काय केलं होतं? ताजमहल बांधला होता, ओके. पुन्हा जामा मस्जिद, अजून काय बांधलं होतं तर शालिमार गार्डन, कुठे आहे ते? लाहोर मध्ये. त्यानंतर वजीर खान मॉस्क. आता आपला जो आता अजून कोण आहेत, हा या औरंग्याने काय बांधले होते अजून? तर त्याने बादशाही मस्जिद आणि बीबी का मकबरा बांधला होता, औरंग्याने. पुढचा प्रश्न, पुढील घटकांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. ढाक्यात मुस्लिम लीग केव्हा? 1906. आपण ऑलरेडी मुस्लिम लीग कशी स्थापन झाली, त्याचं नीव कुठे ठेवला होता ते ऑलरेडी पूर्ण बघितलंय. खुदिराम बोस यांच्या देहांत करण्यात आला, ओके. तर 1908 मध्ये मुझफ्फर मुझफ्फरपूर कॉन्स्पिरसी केस, ओके. आणि यांची ह्याच केसमध्ये याच्या कॉन्स्पिरसी मध्ये प्रफुल्ल चक्की हे पण त्यांच्यासोबत होते, ओके. नेक्स्ट टाइम खुदिराम बोसच्या ऐवजी प्रफुल्ल चक्की यांचं नाव विचारलं जाऊ शकतं. आता लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला, तर हा बॉम्ब 1912. यालाच काय म्हणतात? तर दिल्ली कॉन्स्पिरसी. सर प्रफुल्लचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. ती 1909 मध्ये भरवण्यात आली होती, ओके. तर उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर काय आता पहिलं कोण आहे? अ, नंतर ब, ड, क. अ, ब, ड, क, 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? ऋग्वेद काळाशी. तर ह्या चारही स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. आता विश्वपारा ह्या अत्री फॅमिलीतल्या आहेत. लोपमुद्रा यांनाच कौस कौस्तिका तिका असं पण म्हणलं जातं, ओके. कौस्तिका तिका, कौस्ती टाकी, ओके. थोडा प्रनाऊन्स अवघड आहे. अजून त्यांना एक नाव होतं वारप्रधा, ओके. वारप्रधा आणि कौशिस्तका किंवा कौसिस्तिकी असं पण म्हणलं जातं. चान्सेस कमी येतं, पण लक्षात ठेवा. ह्या आता लोपमुद्रा ह्या वाईफ होत्या कोणाच्या? अगस्त्य अगस्त्य ऋषीच्या, ओके. अगस्त्य ऋषीच्या वाईफ होत्या लोपमुद्रा, हे महत्वाचे, ओके. अपाला कोण आहेत तर? अच्छा, अप्पाला काय झालं, यांचे हसबंड यांना सोडून गेले होते कारण की अप्पाला यांना स्किन डिसीज होता. त्यांनी नंतर विद्वान झाले ते घोषा. तर घोषा ह्या होत्या, ओके. ह्या फिलॉसॉफर होत्या. त्यांनाच अजून काय म्हटलं जाते तर ब्राह्म ब्राह्मवधिनी, ओके. ब्राह्मवधिनी ब्राह्मवधिनी घोषा यांना म्हणलं जातं. चान्सेस तर थोडे कमी येतं का, आणि जरी एखाद्या वेळेस आपल्याला विचारलं तर हे हे लक्षात ठेवा कीवर्ड, ओके. ओके, खालीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? आता हे कॉमन सेन्सवर कसं आहे बघा, ब्रिटनला संपत्ती घेऊन जात होते. आता ब्रिटन काय आपले सगळे लागलेले नव्हते, एक नंबरचे हरामिक होते आणि लुटूनच घेऊन जायचे. आता याच्यावर लक्षात यायला पाहिजे की ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी कोण दिली? दादाभाई नौरोजी यांनी, ओके. ग्रँड ओल्ड मॅन असं पण त्यांना म्हणतात. तर भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी व लष्करी अधिकाऱ्याचे पगार व निवृत्ती वेतन, ओके, आपल्याकडूनच देणार आहे ना. भारतातील ब्रिटिश भांडवलदाराचा नफा घेऊनच जाणार ते. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारवर झाला, ते तर आपल्याकडूनच घेणार. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज,
काय करणार, ते सगळं आपल्याकडूनच पैसे वसूल करत आहेत मित्रांनो. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अबकड. ओके, ऑड मॅन आउट आपल्याला विचारलं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ऑड आहे शंकरराव देव. तर शंकरराव देव हे फाउंडर आहे. तर कशाचे तर ते बघा आता. सत्कार्य सत्कार्य उद्योजक सत्कार्य उद्योजक सभाचे फाउंडर आहेत शंकरराव देव. ओके, सत्कार्य उद्योजक. ओके, आता हे बाकीचे जे तीन आहेत ना, गंगाराम देशपांडे, भास्कर विष्णू काळे, पुंडलिकजी कातगडे, आता हे रिलेटेड आहेत खादीशी. गंगाधर देशपांडे यांना लायन ऑफ कर्नाटका असं पण म्हणतात, आणि त्यांना अजून काय नाव आहे तर खादी भागीरथ ऑफ कर्नाटका असं पण म्हणतात, कारण की यांनी खादी सुरू केलेली आहे कुठे, कर्नाटकामध्ये. ओके, खादी मुवमेंटची पण सुरुवात यांनीच केलेली आहे, आणि हीच खादी मुवमेंट पुंडलिकजी काटगडे यांनी कंटिन्यू केलेली आहे. आणि भास्कर विष्णू काळे हे पण खादी मुवमेंट याच्याशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे आपल्याला विजोड व्यक्ती कुठे तर शंकरराव देव, त्यांनी कोणती सभा म्हणजे कोणत्या सभेचे फाउंडर आहेत ते सत्कार्य उद्योजक. ओके, सत्कार्य उद्योजक. रिकाम जागा ह्या सेनापतीने गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, तर त्यांच्या आरमार प्रमुखाने समुद्रापलीकडे प्रदेशात जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलय द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवलेले होते. तर ते आहेत राजेंद्र चोला. हे कोणाचे पुत्र आहेत तर ते आहेत राजा चोला वन यांचे. ओके, आता ना यांच्या कॅपिटलचं नाव काय होतं राजेंद्र चोला वनच्या, तर ते आहे एक मिनिट, गंगानी कोंडाचलपुरम. ओके, गंगाई कोंडाचलपुरम. ओके, थोडं टफ नाव आहे, लक्षात ठेवा. आता राजा चोला दोन किंग राजा चोला दोन याने ऐरावतेश्वरा टेम्पल बांधला आहे. कुठे? दारासुरम मध्ये. किंग राजा चोला दोन याने ऐरावतेश्वरा टेम्पल धारासुरम इथे बांधलेलं आहे. ओके, विचारलं जाऊ शकतं, परत एकदा वाटलं म्हणून. किंग राजा चोला दोन याने ऐरावतेश्वरा टेम्पल कुठं बांधलं आहे तर धारासुरम इथे बांधलेलं आहे. ओके, आता जोड्या लावायच्या. त्याच्या आधी एक मिनिट मित्रांनो. सॉरी. अच्छा, सूर्यकुल उत्पत्ती आणि संशोधक यांच्याबद्दल विचारले. नेब्युलर हायपोथेसिस म्हणजे तेजोमेह परिकल्पना, तर ही कुणी दिलेली आहे आपल्याला, तर ही थिअरी दिली आहे कुणी, लॅपलास याने. लॅपलास आपल्याला ऑलरेडी बघितलेलं कोण आहे लॅपलास, काय आहे त्यांच्याबद्दल. तर आता यांनी हे जो तेजोमय परिकल्पना आहे ना, त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, थिअरी ऑफ कॉस्मोगॉनी असं काही विचारलं तर लॅपलासच लावून टाकायचं. ओके, हे कीवर्ड लक्षात ठेवा. आता उल्का उत्पत्ती परिकल्पना, ओके, मेटोरॉइड हायपोथेसिस बद्दल विचारले, तर हे लॉकियर याने केले. ग्रह कण परिकल्पना, तर ग्रह कण परिकल्पना मुल्टन याने, आणि भरती परिकल्पना जेम्स जीन्स याने दिलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, हे असं लक्षात ठेवा मित्रांनो. मे बी नेक्स्ट टाइम आपल्याला परत असंच ओके असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये. पुढचा आता बघूयात आपण. अच्छा, भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवड. भूखंड वहन म्हणजे कंटिनेंटल ड्राफ्ट थेअरी, तर ही कंटिनेंटल ड्राफ्ट थेअरी दिलेली आहे गिवन बाय अल्फ्रेड वेगनर. कोणी? अल्फ्रेड वेगनर. आणि ह्या थेअरीमध्ये काय आहे तर थेअरी डील्स विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन्स अँड कॉन्टिनेंट.
काय ओशन्स अँड कंटिनेंट्स बद्दलची माहिती सांगतो हा सिद्धांत. आता बघा यांचे कोणते पुरावे आहेत तर जिग्सॉ फिट. ओके. त्यानंतर विविध क्षेत्रातील जीवाश्म म्हणजे फॉसिल्स. ओके, फॉसिल्स वेगवेगळ्या एरियामधले वेगवेगळे फॉसिल्स. आता एवढे दोनच पुरावे दिलते का नाही, हे दोन चूक येतं. अ आणि क बरोबर आहे. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. अजून कोणकोणते पुरावे दिलेले आहेत त्यांनी तर रॉक्स ऑफ सेम एज अक्रॉस ओशन. त्यानंतर आहे प्लॅसियर डिपो डिपॉझिट्स. ओके, प्लॅसियर डिपॉझिट्स. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पृथ्वीच्या अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. बरोबर. आणि अर्थ क्रस्ट इज मेड अप ऑफ सिलिका, अल्युमिनियम, मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेली आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. आता आपण लक्षात घेऊयात ही डायग्राम आपण बघूयात. ओके. आता याच्यामध्ये ओशन, कंटिनेंट, ओके, लिथोस्फिअर किती आहे? 5 ते 100 किलोमीटरचं जे डिस्टन्स लिथोस्फिअर मध्ये असतं. लिथोस्फिअरच्या नंतर काय आता? हा, लिथोस्फिअर मध्ये काय येतं? कॉन्ट्रॅक्ट डिस्कंटिन्युटी, पुन्हा मोह डिस्कंटिन्युटी. आता इथून काय चालू होतं मित्रांनो? अप्पर मेंटल. अप्पर मेंटल मध्ये काय काय आहे? ओके. ओके. हा, अपर मेंटलचं किती डिस्टन्स आहे? 670 अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर काय येते? रेपिटेड डिस्कंटिन्युटी येते 2900 किलोमीटरच्या नंतर. गुटेनबर्ग डिस्कंटिन्युटी, लेहमॅन डिस्कंटिन्युटी, पुन्हा लिनर साइड कोर असे येतात. ओके. आता लक्षात ठेवा, आउटर कोर आणि आउटर कोर. हे ह्या एरियामध्ये आउटर कोर येतं, तर हे सॉरी आउटर कोर लिक्विड मध्ये. पुन्हा त्यानंतर दुसरं काय आहे तर इनर कोर किती येते तर ते आहे सॉलिड मध्ये. ओके. आउटर कोर लिक्विड मध्ये. एक लक्षात ठेवा, आउटर कोर कशामध्ये? लिक्विड मध्ये. आणि एक मिनिट थांबा. आधी ना हा क्रस्ट बद्दल लक्षात ठेवा. क्रस्ट, आउटर पार्ट ऑफ द क्रस्ट म्हणजे काय? एकदम आउटर पार्ट ऑफ द अर्थ. हा कोणकोणत्या एलिमेंटनं बनलेला आहे तर हीट मेड अप ऑफ एलिमेंट लाईक, पुन्हा हा एलिमेंट्स पासून बनलेला आहे. त्यानंतर मिनरल रॉक पासून बनलेला आहे. आणि याच्यामध्ये 8 एलिमेंट महत्वाचे आहेत. कशामध्ये? मी क्रस्टचं सांगतोय, ते कन्फ्युजन होऊ नये इनर याच्यामध्ये, म्हणून मी इकडे आधी आलोय. तर 8 एलिमेंट आपल्याला क्रस्ट मध्ये पाहायला मिळतात, विचारलं जाऊ शकतं. ओके. पहिला आहे ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. कोणते 8 आहेत? ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. ओके. त्यानंतर कोणते तर मॅन्टल. मॅन्टल सॉलिड स्टेट मध्ये असतात. ओके. तर याची डेन्सिटी हायर दॅन क्रस्ट. ओके, हायर दॅन क्रस्ट. आता आता आपल्याला त्यांनी या नाही हे विचारलं होतं ना, निकेल आणि लोह. ओके, मॅन्टल मध्ये. तर निकेल एन आणि म्हणजे निकेल आणि लोह हे मॅन्टलच्या तिथे पाहायला आपल्याला म्हणजे सॉरी कोरच्या तिथे पाहायला मिळतात. ओके. कोरच्या तिथे निकेल आणि लोह पाहायला मिळतात. कोर 2900 किलोमीटर. ओके. आता रेडियस किती आहे? अप्रॉक्सिमेटली 6370. ओके, किलोमीटर रेंज आहे, हे रेडियस आहे. हम्म. आता मित्रांनो, ऍक्च्युली इथं ना इथं थोडंसं हे लक्षात ठेवा. मी बाय मिस्टेक असं सांगितलं की इनर कोर आहे ना, तर इनर कोर ना सॉलिड आहे. ओके. आणि आउटर कोर हे लिक्विड आहे. मी उलट सांगितलं होतं की इनर कोर सॉलिड आहे, आउटर कोर लिक्विड आहे. ओके. आउटर कोर लिक्विड आहे, ते स्टंग स्लिप होऊन जाते बोलता बोलता. आता हे झाले आपले. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके. सत्यता तपासायची आपल्याला. बरोबर विधान कोणते? दख्खनचे पठार बेसॉल्ट रॉक पासून बनले. बरोबर आहे, बेसॉल्ट रॉक. ओके. आपल्याला माहित आहे डेक्कन मध्ये काय आहे? बेसॉल्ट रॉक. आणि बेसॉल्ट रॉक म्हणजे काळी मृदा, काळी माती म्हणलं की कॉटन, दख्खनच्या पठारचं. ओके.
दख्खनच्या पठारात बेसॉल्ट खडकाची निर्मिती कशामुळे झाली? ज्वालामुखीमुळे झाले. लावा रसाच्या संचयाने झालेली आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतं. ओके, आता यांनी आपल्याला काय दिले तर एका साईडनं खडकाचा प्रकार आणि दुसरीकडे खडक. बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, तर तो खडक आहे ग्राफाईन. अंतर्निर्मित आहे, अंतर्निर्मित कोणता आहे तर अंतर्निर्मित आहे कुरुंदाचे खडक. जलजन्य खडक कोणते आहेत तर डाईक. आणि रूपांतरित खडक आहे कॅंग्लोमेरेट. आता मित्रांनो इथं बघा, इथं एक बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेली आहे, लावा रसाच्या संचयाने झालेली आहे. तर मित्रांनो जेव्हा लावा फुटतो ना, ओके, हा लावा आहे, हा बाहेर जेव्हा येतो ना, आणि त्याला म्हणतात बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. ओके, बाहेर आलेला. पण काही काही मध्ये पण राहतो ना, त्याला अंतर्निर्मित जे अग्निजन्य खडक म्हणजेच इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक असं पण म्हणतात. आता खडकाचे 3 प्रकार आहेत. कोणतं? म्हणजे अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार आहेत, बहिर्निर्मित आणि अंतर्निर्मित. त्यानंतर दुसरे कोणते? सेडिमेंटरी म्हणजे जलजन्य. आणि तिसरे आहेत रूपांतरित म्हणजे मेटामॉर्फिक रॉक. थोडं थोडं माहिती घेऊयात. आता रॉक, रॉक म्हणजे काय, खडक म्हणजे काय एक्झॅक्टली? तर हे काय? ग्रुप ऑफ मिनरल्स. ओके, एक ग्रुप ऑफ मिनरल आहे जो की केमिकल बॉन्डने काय झालेला आहे, एकूण एकाला असं म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आहे एक. ओके, केमिकल बॉन्ड मुळे जो ग्रुप ऑफ मिनरल आहे तो एकूण एकाच्या जवळ आलेला आहे. त्याला असंच म्हणू शकतो की रॉक आर ग्रुप ऑफ मिनरल हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड. ओके, आता 3 प्रकार कोणकोणते तर बघा. ओके, इग्निजियस इग्निजियस रॉक, अग्निजन्य खडक काय आहे तर मॅग्मा, लावा थंड झाल्यानंतर काय होतं, सॉलिडिफाय होतात. आता याची उदाहरणे कोणती तर ग्रॅनाइट, गॅब्रॉन, बेसॉल्ट. बेसॉल्ट आपण आताच वर बघितलं ना डेक्कनचं, त्याच्यामुळे तिथे एक्सप्लेन नव्हतं केलं तर हे बेसॉल्ट. आता आता कोणते तर आता दुसरा बघूयात आपण. आता अंतर्निर्मित अग्निजन्य म्हणजे इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक. इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक यालाच अजून काय म्हणतात तर प्लुटोनिक रॉक असं म्हणतात. आताच आपण जसं बघितलं ना, मॅग्मा कूल झाल्यानंतर बाहेर येतो. ओके, आता यांची उदाहरणे कोणकोणती येतं तर डाईक, ग्रॅनाइट, सिलस, पुन्हा डायरॉइट. ओके, आता इंटरनल अंतर्निर्मित. आता बहिर्निर्मित पाहूयात. ओके, बहिर्निर्मित म्हणजे एक्सट्रुझिव्ह. तर एक्सट्रुझिव्ह मध्ये काय येतं, मॅग्मा कूल डाऊन कुठे, अर्थ सरफेस वरती. ऑलरेडी मी इथे डायग्राम मध्ये सांगितलं होतं. आता नावावरून पण लक्षात येतं, बहिर्निर्मित म्हणजे बाहेर, अंतर्निर्मित म्हणजे मध्ये. ओके, तर याच्यात कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत तर याच्यामध्ये बघा, आता बेसाल्ट तर येणारच कारण की इग्निजियस रॉक मध्ये बघितलं बेसाल्ट. बेसाल्ट, पुन्हा स्कोरिया, डॅकिसाइट. ओके, हे काही फेमस आहेत, खूप सारे नाव आहेत पण तेवढं लक्षात पण राहणार नाहीत आपल्याला. सेडिमेंटरी रॉक, जलजन्य रॉक. ओके, जलजन्य. तर हे कसे बनतात तर when fragments of rock deposit come together. फ्रॅगमेंट्स ऑफ रॉक म्हणजे रॉकचे जे तुकडे आहेत ना, जे रॉक डिपॉझिटचे जे तुकडे आहेत ना, ते एका जागेवर येऊन जमा होतात. आणि त्या प्रोसेस जी होती ती प्रोसेस ड्यू टू लिथिफिकेशन मुळे होते. ओके, आता कसं फॉर्म करणार, आता डेफिनेशन कशी फॉर्म होते बघा. when when fragments of rock deposit come together. Okay, when fragments of rock deposit come together by process of lithification. किंवा आपल्याला विचारलं जाऊ शकेल की लिथिफिकेशन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग रॉक, तर सेडिमेंटेशन रॉक फॉर्म होण्याच्या रिलेटेड लिथिफिकेशन आहे. आता यांची उदाहरण आता बघितलं की कॉंग्लोमेरेट आहे, अजून कोणतं आहे दुसरं, सँडस्टोन, लाइमस्टोन, शेल. ओके, आता हे झाले सेडिमेंटरी रॉक. आता नंतरचे बघूयात मेटामॉर्फिक रॉक.
म्हणजे रूपांतरित. आता रूपांतरित रॉक हे रिक्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसद्वारा बनतात. ओके. ज्यावेळेस रॉक हे रिक्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसमधून जातात त्यावेळेस मेटामॉर्फिक रॉक बनतं. आपल्याला ना प्रश्न असा विचारला जाऊ शकेल कदाचित की इथं रॉक वगैरे देतील किंवा दोन स्टेटमेंट बनवतील बघा. सेडिमेंटरी रॉक इज सेडिमेंटरी रॉक रिक्रिस्टलायझेशन पासून बनतं आणि मेटामॉर्फिक रॉक हे लिथिफिकेशन म्हणून बनतात. अशा पद्धतीनं एक एक्झामिनरनं स्वॅप करेल म्हणजे त्याचं याला आणि याचं त्याला असं देऊन करू शकतो. कारण की आपण बघितलं नाही याच्या आधी तो कोणता प्रश्न होता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि दुसरी कोणती ह्युमिडिटी होती ती, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, ते स्वॅप झालं होतं ना, तशा पद्धतीत पण प्रश्न कॅन बी फॉर्म. ओके, तर मेटामॉर्फिक झालं. मेटामॉर्फिकची उदाहरणं कोणती आहेत तर स्लेट, त्यानंतर मार्बल, पुन्हा क्वार्टझाईट आणि गिनाइज सॉइड. ओके, जिनॅसॉइड लक्षात ठेवा हे. ओके, नेक्स्ट पाहूयात आता. आय होप क्लिअर आहे त्याच्यामध्ये सर्व डाऊट वगैरे. अच्छा, आता पाहायचं आहे आपल्याला relief feature created by external forces. Select the proper option from the relief feature created by external forces. तर मित्रांनो आता यू शेप कशामुळे होतं तर हा बनतो ग्लेशियरमुळे. जॉर्ज कशामुळे बनतो रिव्हरमुळे. बरखान हा बनतो वाऱ्यामुळे आणि आर्क बनतो सी वेव्हजमुळे. ओके, आता ना आता हे बघा, पहिले बघूयात आपण रिव्हर ओरिजिन. ओके, रिव्हर ओरिजिनेट होते आपली इकडे. ओके, रिव्हर ओरिजिनेट झाले, तो जो अप्पर कोर्स आहे ना इथे रिव्हरची स्पीड खूप जास्त असते. त्यानंतर रिव्हर जशी जशी खाली येते त्याला वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज येऊन मिळतात. ओके, ही इथं ट्रिब्युटरीज मिळतात. इकडे हे इथं कॉन्फ्लुएन्स तयार झालं, इथं लिव्हिज तयार झाले. हे आपला काय हा काय ऑक्सबो, लक्षात ठेवा ऑक्सबो. हे इथं मिअँडर तयार झालं. ज्यावेळेस हे मिडल कोर्स मध्ये असतं त्यावेळेस रिव्हरची स्पीड हे म्हणजे मध्यम स्वरूपात स्पीड असते बघा. इथं सर्वात जास्त फास्ट स्पीड खूप जास्त आहे, इतर मिडल स्पीड आणि इथं स्लो स्पीड असते. ओके, इथं डेल्टा फॉर्म होणार, इस्च्युरीज, पुन्हा ते काय आहेत अजून तर हे बघा चॅनल फॉर्म होणार, हे माउथ आणि हे समुद्राला जाऊन मिळते. आता बघा, आता ही रिव्हर समुद्राला येऊन मिळाली. ओके, ओके, समुद्राला येऊन मिळाली. रिव्हरचं पाणी जे आहे ना हे काय असतं, हे लेस डेन्स असतं. सीचं पाणी मोर डेन्स असतं. ज्यावेळेस जहाज आहे, आता ही सपोज जहाज आहे, एक मिनिट, ही जहाज आहे. okay, ही ज नावाची जहाज आहे. ही ज्यावेळेस इथून एंट्री करून मध्ये येते ना त्यावेळेस काय होतं, ही थोडीशी ना अशी वर उचकल्यासारखी होते ड्यू टू डेन्सिटी मध्ये फरक. हम्म? आता अजून काय तर आता बघा, इस्च्युरीज बद्दल बोललो होतो ना. आता बघा, रिव्हर येते, रिव्हर येताना नुसतं पाणीच घेऊन येते का नाही, पाण्यासोबत काय येते आणि ते सॉइल, डर्ट, पुन्हा अजून वेगवेगळे खूप सारे गोष्टी घेऊन येते. ओके, डिपॉझिट. आणि हे काय करतात, हे सॉइल डर्ट जी आहे ना ती डिपॉझिट करते कुठे, डिपॉझिट ऍट माउथ. ह्या माउथच्या तिथे डिपॉझिट करते. मग काय होतं इथे, आता जी माती माती वाहून आलेली, ओके, सो इथून रिव्हर मधून तर एका जागेवर डिपॉझिट झाली, मग काय होणार, नवीन नवीन लँड फॉर्म होणार. ओके, नवीन लँड फॉर्म होणार म्हणजे एस्च्युरी फॉर्म झाली. ओके, आय होप ह्या डायग्राम न बरेच सारे डाऊट क्लिअर झाले आपले. आता बघा, हे अजून एक आहे बघा, हे ऑक्सबो, मिअँडर, नॅचरल लिव्ह, मिअँडर स्क्वेअर, पॉइंट बार. कदाचित ना अशी डायग्राम दाखवताना कोणकोणते कुठे कुठे काय आहेत असे, 1 नंबरला 2 नंबरला काय, असा पण प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकेल. ओके, आता पुढचं बघूयात आपण. बघा त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला प्रश्नामध्ये. प्रश्नात हे बघा आर्क. मी डायग्राम न का दाखवतो म्हणजे डायग्राम न जास्त लक्षात राहतं बघा आपल्याला. आर्क, आता आर्क हे समुद्राच्या लाटेमुळे बनतं ना. समुद्राच्या लाटेने अजून काय काय बनतं, पिलर, हे जॉइंट्स, सी केव,
पुन्हा हे विंडो, रिट्रेंट्स, वेव्ह कट प्लॅटफॉर्म, हे स्टॅक, हे आर्चेस. ओके. नेक्स्ट टाइम ना याच्यापैकी आता आर्च जसं विचारलं होतं ना तसं तिथं दुसरं काहीतरी विचारतात, पिलर किंवा सी केव कसे बनतात. ओके ओके ओके. अच्छा, तर हे झालं क्लिअर. आता लक्षात ठेवा, सँड वाऱ्यामुळे कोणकोणते हे बनतात, रिलीफ फीचर बनतात एक्सटर्नल होते. आता वाऱ्यामध्ये मोस्टली कुठं बनतात तर ते सँड डूम, लक्षात ठेवा, सँड डूम. पुन्हा एक जसे हे बरखात बनलेले आहेत ना, बरखात कशामुळे बनलेत हे, विंडमुळे. अजून विंडमुळे काय काय बनतात, सँड डूम. पुन्हा मशरूम रॉक, तुम्ही बघितले असते ना असे रॉक. ऍक्च्युली मी अपलोड करायचंच विसरलो ते, हे मशरूम रॉकची इमेज वगैरे. वाटलं तुम्ही एकदा नेटवर सर्च करा ते मशरूम रॉक, असं असा खालून एकदम मशरूम सारखा पुन्हा आहेत. बाकीचे म्हणजे कसं डायग्राम ना थोडं ते आपल्याला क्लिक होऊन जातं एक्झाम मध्ये. त्यानंतर आहे झ्यूझेन. ओके, झ्यूझेन हे अशा टाईपचा असतो बघा, हे असं एकदम असं. ओके, अशा टाईपचा काहीतरी असतो तो, म्हणजे इथून असं इरोजन होत राहतं, हे टोक येतं, मग ते नंतर काही काळानं हे टोक पण पडतं, असं हळूहळू हळूहळू corrosion म्हणजे इरोजन होत राहतं. त्यानंतर आहे इर्ग, पुन्हा रिपल. ओके, रिपल्स वगैरे आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. सौरशक्तीपासून येणाऱ्या ऊर्जेपैकी 35% ऊर्जेला पृथ्वीचा पृष्ठभागाने वातावरण तापण्याचा उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता म्हणजेच काय म्हणतात, अल्बिडो ऑफ अर्थ असे म्हणतात. हवेचे अणु, लहान धूलिकण, सॉरी ढग पृथ्वीच्या पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठविले जाते. पहा. ओके, तर मित्रांनो हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता ना प्रश्न झाला. आता हा प्रश्न कसे आपल्याला नेक्स्ट प्रश्न बनणार आहेत, तर पहिले लक्षात ठेवा, जे भूधवल आहे ना, तर ते काय असतं ते बघूयात. ओके, तर अल्बिडो ऑफ अर्थ म्हणजे काय, रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन. रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन याला म्हणतात अल्बिडो ऑफ अर्थ, म्हणजे भूधवलता. ओके, रिफ्लेक्शन ऑफ काय, रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन. रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन याला काय म्हणतात, अल्बिडो ऑफ अर्थ विचारला जाऊ शकतो. ओके, आता बघा हे सन आहे, सन मधनं रेज आले, तर हे रेज आहेत ना, त्याच्यातले 65% हे ऍब्झॉर्ब होतात. कोण करतं ऍब्झॉर्ब, 14% कोण करतं, विदिन ऍटमॉस्फिअर ऍब्झॉर्ब होतात, आणि बाकीचे उरलेले 51% हे अर्थ सरफेस ऍब्झॉर्ब करतं. आता हे 65% झालं. आता 35% काय होतं, तर याच्यामध्ये बघा सोलार एनर्जी. सोलार एनर्जी, अच्छा, 35% सोलार एनर्जी काय होतं, तर हे रिफ्लेक्ट बॅक. 35% रिफ्लेक्ट बॅक. पण कसं रिफ्लेक्ट बॅक होतं, 27% हे टॉप ऑफ द क्लाउड. ओके, क्लाउड जे आता हे ढग वगैरे असतात आपल्या पृथ्वीवरची, तिथूनच ते रिफ्लेक्ट बॅक. आणि 2% काय आहे, तर स्नोमुळे, आईस कव्हरमुळे होतं. आता बाकीची जे 6% आहेत ना, ती अदर फॅक्टर्स. ओके, अदर फॅक्टरमुळे ती रिफ्लेक्ट होतं. तर नेक्स्ट टाइम आपल्याला हे नाही विचारणार की 35 म्हणजे चान्सेस कमी आहेत की 35% ऑफ सोलार इज नॉट यूज फॉर द हिटिंग. ओके, तर ह्या ज्या इन्फॉर्मेशन आहे ना, हे आपण बघितली जे 65, ओके, 65, 40%, 51%, याच्यावरून क्वेश्चन बनण्याचे चान्सेस असतात. ओके, वारे आणि त्यांची आढळणारा प्रदेश. चिनूक. चिनूक हेलिकॉप्टर कुठून घेतलेलं आहे आपण, युएसए मधून. आता याच्यात युएसए कुठे आहे, इथं ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4, X1. ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. ओके, चिनूक. पॉन कुठे, पॉन याच्या आधी पण बघितलं होतं, युरोपच्या आल्प्स पर्वत. आल्प्स पर्वत कुठे आहेत, युरोपमध्ये आहेत, हे लक्षात असं. आता नेक्स्ट टाइम असं पण विचारलं जाऊ शकेल, आल्प्स पर्वत कुठे आहेत, रॉकी माउंटेन कुठे आहेत. ओके, रॉकी माउंटेन. लू कुठे आहेत, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात लू, हे लोकल विड्स. पुढे मिस्टल्स कुठे आहेत, तर दक्षिण युरोप, हे ते भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सी पर्यंत आहेत. आता चिनोक हे कसे विंड्स आहेत, तर ते ड्राय हॉट विंड्स आहेत. फॉन पण ड्राय हॉट, आणि लू पण कसे आहेत, ड्राय हॉट आहेत. ओके, समर मध्ये मोस्टली फ्लो होतात.
आता मिस्ट्रल्स कोणते, तर हे कोल्ड विंड्स आहेत. हम्म? आता बाकीचे महत्वाचे विंड्स बघूयात आपण. आता इथं लोकल विंड्स, त्यानंतर त्यांचं नेचर आणि प्लेस. लक्षात ठेवा, सोलॅनो. सोलॅनो मित्रांनो, नाव थोडेसे म्हणजे खतरनाक आहेत काही काही. सोलॅनो कुठे आहेत? हॉट म्हणजे कसे आहेत? हॉट आणि मॉइस्ट. आता हॉट अँड मॉइस्ट सोलॅनो, आता येस वरून लक्षात ठेवा, सहारा. सहारा हे मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्र. त्यानंतर बोरा, हॉट आणि ड्राय. बोरा वेस्ट आफ्रिका. ब्लिजार थंड आणि ड्राय, कुठे तर टुंड्रा रिजन मध्ये. सँटाना, सँटाना हे गरम आहेत. कुठे भेटतात आपल्याला? साऊथ कॅलिफोर्नियाच्या तिकडे. अजून महत्वाचं मध्ये बघा, इलिफेंटा हे मॉइश्चर आहेत, हे मॉइस्ट आहेत आणि हे मालाबार कोस्ट वरती आढळतात. ओके, एलिफेंटा. आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता आपण. ओके, मृदा आणि त्या मृदेमध्ये येणारे पीक. पर्वतीय मृदा. आता पर्वतीय मृदेमध्ये काय येतं? आता आता मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न ना एकदम सोपा आहे बघा. काळी मृदा आपल्याला माहिती आहे, कापूस. कितीतरी वेळेस आपण केले. ओके, काळी मृदा कसलं काय ना? डेक्कन, डेक्कन प्लॅट्यू. ओके, बेसॉल्ट रॉक, वोल्कॅनो इरप्शन ऑलरेडी बघितलं. दोन दोन वेळेसचे क्वेश्चन त्याच्यावरतीच होते. आता काळी मृदालाच काय म्हणतात आपण? रेगूर. ओके, रेगूर मृदा अशी कुठे आढळते? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये. आता ह्या मातीमध्ये ना कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लाईम हे मोठ्या प्रमाणात आढळतात. लक्षात ठेवा, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लाईम. कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, पोटॅश आणि लाईम. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट मित्रांनो महत्वाचे म्हणून मी रिपीट करतोय. कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लाईम. ओके. आता डिफिशियन्सी कशामध्ये? नायट्रोजन, फॉस्फरस आणि ऑर्गॅनिक मॅटर. नायट्रोजन, फॉस्फरस आणि ऑर्गॅनिक मॅटर मध्ये डिफिशियन्सी आहे. आणि रिच मध्ये कशामध्ये? कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅश आणि लाईम. ओके, हे लक्षात ठेवा. कारण की आपल्याला ना असं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फॉलोइंग सॉइल असं विचारलं जाऊ शकतं. मग असे प्रश्न त्याच्यामध्ये सांगू शकतात की हे, म्हणजे मोस्टली ना ट्रॅप एक्झामिनर इथंच सांगतो, रिच रिच इन असतं ना तिथं पुअर इन टाकतो न्यूट्रिशनच्या याच्यात. त्याच्यामुळे मी ते थोडं इम्फेसाइज इथं जास्त केलं. आता काळी मृदा कव्हर केली आपण. पर्वतीय मृदा. पर्वतीय मृदेत काय आढळतं मित्रांनो? ऍपल, सफरचंद. आता पर्वतीय मृदा ही ह्युमस मध्ये सर्वात जास्त म्हणजे रिच इन ह्युमस बट डिफिशियंट, कमतरता काय आहेत? पोटॅश मध्ये, फॉस्फरस आणि लाईम. ओके, पर्वतीय मृदा ही ह्युमस मध्ये रिच आहे. ओके, रिच इन ह्युमस बट डिफिशियंट इन पोटॅश, फॉस्फे सॉरी पोटॅश, लाईम आणि फॉस्फरस. ओके, आता पर्वतीय मृदेमध्ये आपल्याला बघा, आता हे आपल्या लक्षात आलं की पोटॅश, लाईम आणि फॉस्फरसची कमतरता आहे. म्हणजे ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण फर्टिलायझर्स वापरतो. ओके, तर इथं फर्टिलायझर्स मोठ्या प्रमाणात वापरतात. आता इथे बघा, फक्त सफरचंदच उगतो का? नाही. टी, कॉफी, ओके, स्पायसेस याचं पण इथे ह्या मृदेमध्ये भेटतात, आपल्याला उत्पादन घेता येतं. आता हा प्रदेश कुठे आहे? जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. ओके, आता लक्षात ठेवा, हे वेस्ट घाट आणि हे ईस्ट घाट इथे पण काही प्रमाणात आहेत. ओके. ओके, वेस्ट घाट, ईस्ट घाट म्हणले काय ना? कर्नाटक, तमिळनाडू, केरळ यांचा काही भाग. ओके. काळी मृदा झाली, पर्वतीय मृदा. आता वाळवंटी मृदा. वाळवंट्या मृदेत काय आहे? भरड धान्य, बाजरा. आपलं 2023 काय सेलिब्रेट केलं जाईल मित्रांनो? आपण इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट, बाजरा वर्ष. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ओके. तर डेझर्ट सॉइल कशी असते?
वाळूतली मृदा ही सँडी सॉइल आहे. इथं पाऊस काय असणार, खूप असणार आहे का नाही, कमी असणार. कमी पाऊस आहे म्हणजे डिफिशियन्सी कशात आहे, नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक मॅटर्स मध्ये. ओके, नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक मॅटर मध्ये ह्या सॉइल मध्ये डिफिशियन्सी आहे. पण रिच इन कॅल्शियम कार्बोनेट, फॉस्फर, ओके, फॉस्फेट, सॉरी, ओके, हा, कॅल्शियम कार्बोनेट आणि फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट आणि फॉस्फेट. एक्झाम्पल्स कोणते आहेत, बार्ली, ओके, पुन्हा रेपसीड, पुन्हा मिलेट, ओके, मेज म्हणजे मक्का. आता हा आला आपला शेवटचा, जांभी मृदा म्हणजे लेटराइट सॉइल. आता ना मित्रांनो बघा, लेटराइट सॉइल हे काजू होत आहे. आता लेटराइट सॉइल सॉइल मध्ये कसे, एक लक्षात ठेवा, इथं काय होतं, ही केव्हा बनते, ज्यावेळेस ना खूप पाऊस पडतो. ओके, हाय रेनफॉल आणि हाय टेम्परेचर, त्या प्रदेशामध्ये जांभी मृदा म्हणजे लॅटराइट सॉइल बनते. आणि ही मृदा ना लेस ह्युमस असते, कारण की खूप पाऊस पडल्यानंतर त्याचे खूप सारे न्यूट्रिशन वाहून जातात. ओके, आय होप क्लिअर आहे पूर्ण. जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. खडक आणि जिल्हे, मित्रांनो एक सांगतो, ऑनेस्टली सांगतो, हा ना टफेस्ट कॅटेगरी मधला आहे. ओके, आता गोंडवना हे आपल्याला यवतमाळ, गडचिरोली, धारवाड श्रेणीतील खडक हे भंडारा, गोंदिया, आ- आर आर्चिन्स श्रेणीतील खडक हे सावंतवाडी, वेगूरला, सावंतवाडी वेगूरला. विंध्य श्रेणीची पर्वत, सॉरी, विंध्य श्रेणीची खडक हे चंद्रपूरमध्ये. ओके, आता विंध्य श्रेणीची खडक जी आहेत ना, तर ही एन्शियंट सेडिमेंटरी रॉक पासून बनलेली आहेत, हे एक लक्षात ठेवा. आणि जे आर्कियन श्रेणीची खडक आहेत ना, आर्कियन श्रेणीची खडक ही ओल्डेस्ट रॉक सिस्टीम आहेत. त्यालाच प्री कॅम्ब्रियन रॉक असं पण म्हणतात. ओके, प्री कॅम्ब्रियन रॉक हे पण म्हणतात. नेक्स्ट पाहूयात आपण, जोड्या जुळवा आणि. तर मित्रांनो हा प्रश्न आयोगाने ना कॅन्सल केलाय. ओके, पण याच्यातलं ते, आता हे महाराष्ट्रात पहिले उपग्रह दळवळण केंद्र हे पहिले पहिले बरेच 3-4 वेळेस येतात, पहिले 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 पहिले. तर हे महत्वाचं आहे. आपण तर महत्वाचे मुद्दे याच्यातनं काढूयात आपण, आपल्याला नेक्स्ट टाइमच्या पेपरला मदत करू शकताल ते. तर पहिले उप महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे, तर ते आहे वर्धामध्ये. आता महाराष्ट्रातलं बघितलं, इंडियातलं पहिलं कुठे आहे, इंडियातलं पहिलं कम्युनिकेशन सॅटेलाइट कुठे आहे, सेंटर, ते आहे अहमदाबाद. ओके, बाय डॉक्टर विक्रम साराभाई. विक्रम साराभाई कोण आहेत ते मित्रांनो, आठवते ना, आपण ऑलरेडी बघितलंय. आता हे झालं महाराष्ट्रातील फर्स्ट इलेक्ट्रिफिकेशन इन महाराष्ट्र, म्हणजे पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता आहे, तर मित्रांनो ऍक्च्युली हे वर्धा जिल्हा आहे. ओके, वर्धा जिल्हा पहिला आहे पूर्ण विद्युतीकरण झालेला. आता महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गोदावरी नदीवरती आहे. ओके, गोदावरी नदीवरती आहे. आता गोदावरी नदीचा उगम कुठं होतो, त्र्यंबकेश्वर, नाशिक. ओके, पहिलं जलविद्युत केंद्र कुठे आहे, तर पहिलं जलविद्युत केंद्र हे खोपोली, रायगड वरती आहे. आणि भारतातलं पहिलं जलविद्युतीकरण केंद्र हे दार्जिलिंग, ओके, दार्जिलिंग मध्ये आहे. ओके, दार्जिलिंग मध्ये आहे. आता महाराष्ट्रात, ओके, महाराष्ट्रातील पहिलं मातीचे धरण बघितलं आपण. इंडियातलं पहिलं मातीचं धरण कुठे आहे, तर इंडियातलं पहिलं मातीचं धरण आहे फर्स्ट, एक मिनिट, आता आता लक्षात ठेवा, बानासुरा सागर डॅम, जो की केरळमध्ये आहे. तो भारतातला पहिला अर्धन डॅम आहे आणि सेकंड लार्जेस्ट डॅम आहे एशिया मधला. हा 1979 मध्ये बांधकाम त्याचं झालेलं आहे. आणि हा कोणत्या रिव्हर वरती आहे, तर तो बानासुरा सागर डॅम हा केरळमधील कारामनाथोडू रिव्हर वरती आहे, जी की ट्रिब्युटरी आहे कशाची, कोबानी रिव्हरची. कशाची, कोबानी रिव्हरची. आता ना इथं गफलत करू नका, लॉंगेस्ट अर्दन डॅम कोणता आहे भारतातला, लॉंगेस्ट हा, तर लॉंगेस्ट आहे हिराकुंड डॅम.
जो ओडिसामध्ये आहे. आता कोणत्या रिव्हर वरती आहे? महानदी रिव्हर वरती. ओके. आय होप हे ऑल जे कीवर्ड्स आहेत ते क्लिअर आहेत. नेक्स्ट, नदी आणि कोणत्या नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे? महत्वाचं आहे. पाझरा हे धुळे. ओके. धुळे पाझरा रिव्हर. धाम पवनार. प्रवरा संगमनेर. तापी भुसावळ. आता बघूयात आपण सिटीज आणि रिव्हर कोणकोणते आहेत. तर गंगाखेड सिटी गोदावरी रिव्हर वरती आहे. पुन्हा पुन्हा गोरेगाव, सॉरी, गोरेगाव हे गोदावरी रिव्हर. गंगाखेड, गोरेगाव कशावरती आहेत? तर हे आहेत गोदावरी. आपण आताच बघितलं नाशिक आणि नांदेड गोदावरी रिव्हर वरती. आता गिरणा रिव्हर वरती आहे मालेगाव. पुणे कुठे आहे तर मित्रांनो? मुळा मुठा हे आपल्याला माहितच आहे. कर्जत कुठे आहे? उल्हास. त्यानंतर नाशिक, आता महाड कुठे आहे तर सावित्री रिव्हर वरती. ओके. महाड सावित्री. आता लक्षात ठेवा कोल्हापूर कुठे आहे तर पंचगंगा. कोल्हापूर पंचगंगा. सांगली कृष्णा रिव्हर. कराड, मित्रांनो ऍक्च्युली हे कर्जत होतं बघा. उल्हासवालं मी कराड चुकून म्हणलं असेल. हे कर्जत उल्हास रिव्हर वरती आहे. ओके. कराड हे कोयना रिव्हर वरती आणि नागपूर नाग रिव्हर वरती आहे. अजून आता नागपूरमध्ये आता वर्धात आपण एवढं बघितलं तर वर्धा रिव्हर, वर्धा हे भोलारपूर. ओके सॉरी, भोलारपूर हे वर्धा रिव्हर वरती आहे. वर्धा हे एक रिव्हरचं पण नाव आहे. अजून कोणतं आहे तर भंडारा आणि गडचिरोली, तर हे आहेत वैनगंगेच्या किनाऱ्यावरती. भंडारा आणि गडचिरोली. पुढचा प्रश्न पाहूयात. आता हा पण प्रश्न कॉमन सेन्स वरती आहे बघा. तर काय म्हणतात, पर्वत आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. सर्वांसाठी. सर्व पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते रेल्वे बांधणे कठीण आणि खर्चिक असते. तर हे बरोबर आहे. पण आता मला सांगा, ऑब्व्हियसली पर्वत आणि डोंगराळ प्रदेशात हवाई हे उपयुक्त साधन आहे, पण सर्वांसाठी आहे का? नाही बाबा, कारण की खूप महाग, कॉस्टिंग जास्त असते ना. प्लेननं जर कुठं जायचं तर खूप पैसे जास्त खर्चावं लागतात. ते सर्वांसाठी उपयुक्त राहणार आहे का? नाही. आणि ऑलरेडी पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये जे लोक राहतात ते एवढे अफोर्ड नाही करू शकत ना एवढे. तर हे चुकीचं विधान आहे, हे सत्य विधान आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर, ऑप्शन नाही, ऍक्च्युली थांबा थांबा थांबा, इथं मिस्टेक काय झाली. हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. तर ऍक्च्युली मित्रांनो हे स्टेटमेंट बरोबर आहे बघा. आणि हे दोन्ही सत्य आहे, पण हे ना र च एक्सप्लेनेशन नाहीये बघा. ओके. हे बिनचूक स्पष्टीकरण नाहीये. ओके. इथं इथं त्यांनी विचारलंय आपल्याला काय ते लक्षात घ्या. कारण की पर्वतीय आणि डोंगर प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे, पण ते अफोर्डेबल नाहीये. त्याच्यामुळं हे कारण नाहीये याचं. ओके. अशी मिस्टेक करू नका. ओके. आता एअर ट्रान्सपोर्ट वॉज एअर ट्रान्सपोर्ट केव्हा चालू झाला होता भारतामध्ये? तर 1911 मध्ये अलाहाबाद ते नैनी या डिस्टन्स मध्ये पहिली फ्लाईट उडवल्या गेलेली होती. ओके. ओके. आय होप या इथला जो डाऊट आहे तो क्लिअर असेल तुमचा. खाली दोन विधाने दिलेली आहेत, तर ओके, आपल्याला बरोबर विधान ओळखायचे तेच. निवर्णीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. वन जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. मित्रांनो आणि ब दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत आणि बरोबर एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यामुळे ऑप्शन वन याचं आन्सर आहे. ओके. आता नकाशा मित्रांनो, हा नकाशा आणि कोणती वारे कुठे वाहतात ती आता ही वारे वाहताना असे दिसत आहेत म्हणल्यावर लक्षातच यायला पाहिजे कोणती वारे आहेत ते. तर ती वारे आहेत नॉर्थ ईस्ट. ओके. हे आपला मॅप. नॉर्थ, खाली साऊथ, ईस्ट, वेस्ट. ही कुठे आहेत? नॉर्थ ईस्ट मधनं वाहणारे वाहिलेत.
नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, ईशान्य मान्सून वारे, त्यालाच आपण रिट्रेटिंग मान्सून असं म्हणतो, जे ऑक्टोबर डिसेंबर या महिन्यामध्ये फ्लो होतात. आणि यांच्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, कर्नाटक झाले, केरळ, तेलंगणा इथे पाऊस पडतो. ओके. आता त्याच्यानंतर ईशान्य मान्सून झाले. आता पाऊस कसा पडतो भारतामध्ये मान्सून वाऱ्या, मान्सून वारे कसे येतात, हे असे येतात. कसे येतात ते, साऊथ वेस्ट, त्याला साऊथ वेस्ट मान्सून विंड्स. केव्हा साऊथ वेस्ट मान्सून विंड्स मध्ये नैऋत्य मान्सून वारे केव्हा, जून ते सप्टेंबर, हे मान्सून घेऊन येतात, म्हणजे पाऊस घेऊन येतात. ओके. आता आता साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे नैऋत्य व्यापारी वारे, व्यापारी वाऱ्याबद्दल विचारले. ओके. व्यापारी वारे, तर ह्यालाच काय म्हणतात मित्रांनो, ईस्टर्ली परमनंट वारे. व्यापारी वारे हे ईस्ट कडून वेस्ट कडे फ्लो होतात, ते ऑलरेडी बघितलंय आपण. खूप वेळेस डिस्कस केले. आता ते पोलार विंड्स पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे मित्रांनो. ओके. पोलार विंड्स बद्दल लक्षात ठेवा. पोलार विंड्स हे कोल्ड आणि ड्राय आहेत, परमनंट विंड्स. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हरितगृह वायूचा परिणाम. ओके. आता ना हे पण कॉमन सेन्स वरती प्रश्न बघा. हा, ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्ट काय म्हणतो. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढले होते. ओके, ठीक आहे. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 सेंटीमीटरने तापमान वाढत आहे. बापरे. ओके, याच्यावर आपण बघूया. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. हे तर आपल्याला माहिती आहे, हे तर होतच आहे. अल्निनो वारंवार आणि परिणामाची तीव्रता वाढत आहे. हे पण आपण अल्निनो, ला निना ऑलरेडी डिस्कस आहे. ओके, तर हे पण बरोबर आहे. आता मित्रांनो येतो बघा, हे ऑप्शन बघा काय म्हणतात ते, 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअस तापमान वाढले, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस होतं, डायरेक्ट 50 आलं. मित्रांनो असं झाल्यावर माणसाचे काय हाल होते, थोडा विचार करा. हे चुकीचं आहे, काहीतरी असं भलतंच ऑप्शन बनवलेलं आहे. ओके, एक्झामिनर कशी हिंट दिलेत बघा. ओके, तर ब हे चुकीचं आहे ना, आणि क ड बरोबर आहेत. क ड आणि हे पण बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके. आता हरितगृह बद्दल बोलतोय, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, तर लक्षात ठेवा इंटरनॅशनल कोणकोणत्या बॉडीज आहेत क्लायमेट चेंज रिलेटेड मध्ये. तर इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, जी UN ची बॉडी आहे, ती क्लायमेट चेंज बद्दल रिपोर्ट करते. ओके. त्यांचे पॅरेंट्स ऑर्गनायझेशन कोणते, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, पुन्हा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम वगैरे. याचं हेडक्वार्टर कुठे आहे, जेनेवा, स्वित्झर्लंड. आता जोड्या लावायच्यात. तर बघा, कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याची पद्धत. आता कचरा डेपो भस्म करणे. आता मला एक सांगा, भस्म करणे म्हणजे काय करणार. साधं साधं मोठा मोठी काय करणार, जाळण्या संबंधात बोलतोय. तर हे काय, कचरा जाळणं. ब च कुठं दोन आहे. ओके, हे दोन ऑप्शन कटले ह्या दोन मध्ये. म्हणजे पहिल्याचं कचरा डेपो, कचरा टाकणे. ओके, नावावरून आणि बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे. हे तर आता आता राहिले ह्या दोन मध्ये. ढवळणे, ऑक्सिजन विरहित ज्वलन का, आणि पॅरोलिसिस, जमिनीचा कचरा पसरविणे. आता मला सांगा, आपण गोष्टी कुठे ढवळणार आहेत. तर हे ऑक्सिजन कचरा पसरवणं, ढवळलं म्हणजे कसं करणं, पांगवायला होतं, ढवळायला होतं, हे कसं हातानं किंवा हे काय करतो, म्हणजे थोडस लिंक करा आपल्या डेली लाईफ मध्ये. पसरवायला होत ना, म्हणजे क 4, पॅरोलिसिस, ऑक्सिजन विरहित ज्वलन. उत्तर काय आलं याचं, 2 1 4 3. आता याच्यातनं एक लक्षात ठेवा, हे पॅरोलिसिस आहे ना, ही डेफिनेशन आपल्याला विचारले जाऊ शकते, ऑक्सिजन विरहित ज्वलन. ओके, ऑक्सिजन विरहित ज्वलन, कंबशन इन अब्सेन्स ऑफ एअर. आपल्याला कदाचित विचारला जाऊ शकेल की पॅरोलिसिस कशामुळे, तर हे ऑक्सिजन विरहितच्या ऐवजी ना इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन असं ट्रॅप सेट करू शकतो. पुढचा प्रश्न. अच्छा, हे एरोझोल्स बद्दल आपल्याला विचारले यांनी. डायरेक्टली रिफ्लेक्ट सनलाइट बॅक टू स्पेस. आपण आताच बघितलं होतं की काही 35% रिफ्लेक्ट बॅक होतात. डायरेक्टली रिफ्लेक्ट सनलाइट बॅक टू स्पेस. इनडायरेक्टली मेक क्लाउड ब्राईटर रिफ्लेक्ट. आपण ते पण बघितलं, क्लाउड काय किती प्रमाणामध्ये, जवळपास 27% मधले क्लाउड काय करतात, सनरेज रिफ्लेक्ट करतात. रिफ्लेक्ट करताना ब्राईट रिफ्लेक्शन आहे का नाही, लिंक बसतं का नाही, तो पॉइंट आपल्याला इथे. Aerosols have a net cooling effect on climate change.
ओके. ह्युमन जनरल आता मला सांगा, हीट वापस जाते काय होणार? थंडच येणार ना. नेट कुलिंग इफेक्ट ऑन क्लायमेट बनतायत का? म्हणजे रिलेव्हंट बनतंय का ना मित्रांनो? आपण जो मागचा प्रश्न बघितला होता 65 वाला 65-35 ओके सनरेज वाला एवढं तर आठवायलाच पाहिजे मित्रांनो. आपण जस्ट डिस्कस केले ते. ह्युमन जनरेटेड एरोझोल्स ऑफ ऑफसेट द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग टू सम एक्सटेंट बघा पुन्हा शब्द पण कसे वापरलेत सम एक्सटेंट पर्यंत. तर डी पण बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे ए बी सी डी. आता एरोझोल्स काय आहे तर हे एक तर मानवनिर्मित पण आहेत आणि नॅचरल पण असतात. तर याच्यामध्ये काय होतं सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल्स सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल लिक्विड ड्रॉपलेट्स इन एअर लिक्विड ड्रॉपलेट्स इन एअर किंवा एनी अनदर गॅस म्हणजे आता बघा काय तर सोप्या भाषेत बघा सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल्स सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल्स किंवा लिक्विड ड्रॉपलेट्स जे एअर मधले जे लिक्विड ड्रॉपलेट्स आहेत किंवा जे गॅसेस आहेत ओके त्या सर्वांचं सस्पेन्शन होणं म्हणजेच काय एरोझोल असते. आता एक्झाम्पल सांगतो डेफिनेशन थोडी तिथे किचकट वाटली असेल तुम्हाला. आता बघा फॉग मिस्ट. आता बघा मला एक सांगा तुम्ही आता मोस्टली जे पुण्यामध्ये राहणार आहेत स्टुडंट त्यांनी बघितलं असेल बघा की आपल्याला ना तुम्ही बाहेर बघितलं ना तर असं एकदम वेगळं हे एकदम स्मॉग टाईप दिसते बघा असं बाहेर जर बघितलं तर ते एकदम तुम्हाला असं डार्क एवढं धुकं असल्यासारखं दिसेल आणि त्या धुक्यामध्ये ना थोडी डस्ट पण असते. तर मग ते जे आहे ना तो एक टाईपचा एरोझोल आहे. ओके समजण्यासाठी असं लक्षात ठेवा. ओके तर मिस्ट फॉग मिस्ट डस्ट पुन्हा फॉरेस्ट एक्साइडेट्स पुन्हा गीझर स्टीम. ओके अजून याचं बघा रिअल टाइम मध्ये एक्झाम्पल कोणतं असणार आहे. अच्छा बघा आपण शेतामध्ये आता समजण्यासाठी लक्षात घ्या जे जंगलमध्ये एखाद्या वेळेस काही आग लागली ना ते जे आपण किंवा ते आपलं पीक घेतल्यानंतर तो जे आपण जाळून देतो ना ते आकाशात उडतं ना ते जे तर ते पण एक प्रकारचं एरोझोलच आहे. ओके त्याला पण एक प्रकारचं एरोझोल म्हणतात. मला ते शब्द लक्षात येईल पण लक्षात घ्या ते त्या डिस्क्रिप्शन वरून. पुन्हा गिझर स्टीम बघा एखादं आता ते ते गरम पाण्याचे नसतात का ते असे असे पॉन्ड वगैरे ते हिमालय प्रदेशमध्ये आढळतात. ओके त्या एरियामध्ये पण किंवा एक लक्षात ठेवा तुम्ही बाथरूम मध्ये गरम पाण्यानं आंघोळ केल्यानंतर बघा ते तिथं पूर्ण ते जर काच वगैरे असेल ना तिथं तर पूर्ण असं आपल्याला काहीच दिसत नाही. ओके काहीच दिसत नाही तर ते पण एक एरोझोल्सच उदाहरण आहे. ओके म्हणजे आता कळालं असेल ना तुम्हाला ते सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल्स ते काय म्हणायचं होतं ते. आय होप क्लिअर आहे. आता पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त कशामुळे हेल्थ खराब होते कोणत्या पोल्युशनमुळे तर ते आहे वॉटर पोल्युशन मध्ये. वॉटर पोल्युशनमुळे कोणकोणते डिसीज होतात आता बघा पहिले लक्षात ठेवा वॉटर डिसीज म्हणजे वॉटर पोल्युशनमुळे ते आपल्याला माहिती आहे कोणकोणते होतात डायरिया वगैरे वगैरे ओके तर वॉटर बॉर्ने डिसीजेस कशामुळे होतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स पुन्हा बायोटॉक्झिन आणि टॉक्सिक कंटॅमिनेट्स यांच्यामुळे वॉटर पोल्युशन म्हणजे सॉरी यांच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं आणि वॉटर बॉर्ने डिसीजेस होतात. मायक्रो ऑर्गॅनिझम बायोटॉक्सिन टॉक्सिक कंटॅमिनेट्स. एअर पोल्युशन काय काय होतं रिस्पिरेटरी प्रॉब्लेम होतात आपल्याला लक्षात ठेवा. ओके आणि वॉटर डिसीजेस कोणते कॉलेरा टायफॉइड डायरिया गॅस्ट्रोस्टेन म्हणजे म्हणजे टॉयलेट रिलेटेड प्रॉब्लेम येणं वगैरे होणं. 1992 ला झालेल्या रिओ दी जेनेरिओ येथे आयोजित परिषदेच्या जैवविविधतेत संबंधित करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला अंमलात केव्हा आलेला होता तर हा 29 डिसेंबर 1993 ला. अर्थ समिट यालाच काय म्हणतात तर मित्रांनो अर्थ समिट याला म्हणतो आपण UNCED म्हणजे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. ओके हे कुठं झालं होतं रिओ म्हणलं की काय येणार ब्राझील. आता यांनी काय काम केलं होतं हे अर्थ समिट मध्ये काहीतरी केलंच असणार ना खूप मोठं समिट आहे. तर युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज त्यानंतर कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी रिओ डिक्लेरेशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट पुन्हा अजेंडा
21 आणि नंतर आहेत फॉरेस्ट प्रिन्सिपल्स. आता लक्षात ठेवा, अजेंडा 21 आणि फॉरेस्ट प्रिन्सिपल हे नॉन बाइंडिंग आहेत. आता अजेंडा 21 ला ना कॉप 21 सोबत कन्फ्युज नका हो हा. कॉप 21 हे क्लायमेट कॉन्फरन्स दॅट लीड इन पॅरिस अग्रीमेंट. ओके, 21 कॉप 21 क्लायमेट कॉन्फरन्स पॅरिस अग्रीमेंट हे कीवर्ड लक्षात ठेवा, नाही तर हे इथं कन्फ्युज होऊ शकतं. ओके, पुढचा प्रश्न, 2018 ची नोबेल विनर. आता आपल्याला 2018 ची नोबेल विनर नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे आता 2023 चे. तर 2023च्या च्या एक युनिव्हर्सिटी प्रोफेसर आहे, त्यांचं नाव आहे क्लाउडिया क्लाउडिया गोल्डिन. ओके, क्लाउडिया गोल्डिन क्लाउडिया गोल्डिन यांनी कशासाठी यांना भेटलेला आहे, तर यांना भेटला आहे, यांनी विमेन अर्निंग आणि लेबर मार्केट याच्याबद्दल ना कॉम्प्रिहेन्सिव्ह थिअरी दिलेली आहे. ओके, म्हणजे कीवर्ड लक्षात ठेवा, विमेन अर्निंग आणि लेबर मार्केट असे हे वर्ड लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला जर प्रश्नामध्ये हे लक्षात आलं की चमकलं पाहिजे. ओके, ते सेंटेन्स कसं पण फॉर्म करू शकतात. ओके, त्याच्यामुळे हे कीवर्ड्स आहेत, विमेन अर्निंग आणि लेबर मार्केट पार्टिसिपेशन. विमेन अर्निंग आणि लेबर मार्केट पार्टिसिपेशन, विमेन अर्निंग आणि लेबर मार्केट पार्टिसिपेशन. कारण की मित्रांनो, नोबेल प्राइज वरती ना जवळपास आपण बघितलंय हर वर्षी प्रश्न विचारतात. ओके, हर वर्षी जवळपास नोबेल प्राइज रिलेटेड आहे. आता थोडं स्टॅटिक लक्षात ठेवा, हे अल्फ्रेड नोबेल त्या 1901 मध्ये पहिला फिजिक्स, केमिस्ट्री, पुन्हा मेडिसिन, लिटरेचर पीस ह्यांच्यामध्ये आपल्याला नोबेल प्राइज मिळतो. ओके, म्हणजे दिल्या जातं. आता मित्रांनो, हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न आयोगाने ड्रॉप केलेला आहे, पण याच्यातले महत्वाचे मुद्दे आपण ह्या प्रश्नाच्या आधारातून काही महत्वाचे मुद्दे बघूयात. आता लक्षात ठेवा, ही जी अं, श्री गौरव दत्त जी आहे ना, तर यांनी काय सांगितलं होतं, पर कॅपिटा पर डे अवेलेबिलिटी ऑफ फूड, विलेज मध्ये 2400 कॅलरी, सिटी मध्ये 2100 कॅलरीज. ओके, त्यानंतर हे डॉक्टर दांडेकर आणि डॉक्टर राहत आहे ना, सॉरी रथ, डॉक्टर रथ यांनी काय सांगितलं होतं, यांनी प्रपोज केलं होतं कॅलरी, म्हणजे यांनी जी मेथड प्रपोज केली होती ती बेस्ड होती कॅलरीज वरती. ओके, किती फूड कॅलरीज लागते त्याच्यावरती. 1971 मध्ये यांनी सांगितलं होतं. आता बाकीचं लक्षात ठेवा, लकडवाल कमिटी यांनी सांगितलं होतं 1993 सांगितलं इथं, अर्बन मध्ये 2100 कॅलरीज आणि रुरल मध्ये 2400 कॅलरीज. ओके, जो अफोर्ड करतो. आता हे कॅलरीज सांगितलं आणि पुढे त्यांनी काय म्हणले, ही ऑर शी इज अबोव पॉवर्टी लाईन. कोण कोण पॉवर्टी लाईनच्या अबोव आहे, जो अर्बन मध्ये 2100 कॅलरीज आणि रुरल मध्ये 2400 कॅलरीज फूड ऑफर्ड करू शकतो. ओके, आणि त्यांच्याकडे शेल्टर आहे आणि क्लोदिंग पण आहे, अशा 3 कंडिशन जो सॅटिस्फाय करतो तो अबोव पॉवर्टी लाईन आहे. ओके, आता सुरेश तेंडुलकर कमिटी जी 2005 मध्ये भरली होती, त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी कन्सेप्ट दिला पॉवर्टी लाईनचा. ओके, आणि त्यांनी काय म्हटले, हे जे तुम्ही कॅलरी मॉडेल आहे ना, आता आपण जे बघितलंय अर्बन मध्ये 2100 रुरल मध्ये 2400, तर हे म्हणे ही मेथड वापरू नका. त्यांनी पॉवर्टी लाईनचा कन्सेप्ट दिला होता. ओके, ते म्हणे असं कॅलरीज वरून व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आता हे सुरेश तेंडुलकर कमिटीच्या नंतर महत्वाची इकॉनॉमिकल कमिटी कोणती, तर अलगा कमिटी, जी 1979 मध्ये झाली. आणि त्यांनी काय रिकमेंड केलं, तर पॉवर्टी लाईन रिकमेंड केलं की ऑन द बेसिस ऑफ रुरल, अर्बन आणि न्यूट्रिशन रिक्वायरमेंट, म्हणजे कॅलरीज वरतीच होते. ओके, आपल्याला ना असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग कमिटीज आर रिलेटेड टू व्हॉट, रिलेटेड टू पॉवर्टी. तर ह्या कमिटीला लक्षात ठेवा. आता लय पॉवर्टी लाईन आपण ऐकले, तर पॉवर्टी लाईन नेमकं काय आहे. पॉवर्टी लाईन कॅल्क्युलेट करण्यासाठी हेल्पफुल असणार आहे एक टूल आहे. तर हे काय करतं, पॉवर्टी इस्टिमेशन इन इंडिया. ओके, पॉवर्टी इस्टिमेशन काय करतं इंडिया
एक मिनिट थांबा. आधी आता पॉवर्टी लाईन कसं, म्हणजे ही लाईन आहे. ओके, सपोज एकदम लेमन लँग्वेज मध्ये सांग, ही लाईन आहे. जो माणूस ह्या लाईनच्या वरतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑफर्ड करतो, तो आला म्हणजे तो माणूस आला, तो अबोव पॉवर्टी. आणि जो ह्या लाईनच्या खाली आहे, ओके, इव्हन इथपर्यंत जरी असला तरी तो काय, तो पुअर आहे. आता काहींनी काय सांगितलं होतं, 2100, पुन्हा 2400 कॅलरी फूड रुरल अर्बन मध्ये. क्लोथिंग आहे, पुन्हा त्यांना क्लोथिंगच्या नंतर कोणतं होतं, क्लोथिंगच्या नंतर शेल्टर वगैरे आहे. तर ज्याच्याकडे ह्या गोष्टी आहेत ना, ते अबो पॉवर, म्हणजे ते पॉवर्टी मध्ये नाही आहेत. ज्यांच्याकडे नाही आहेत ते काय येतं, पॉवर्टी मध्ये येतात. त्या लाईनला पॉवर्टी लाईन म्हणतात. आता पॉवर्टी लाईन इस्टिमेशन इज कोण कॅरी करतं, म्हणजे हे कॅल्क्युलेशन वगैरे यांच्याकडे कोण बघतं, तर आता मी सांगतोय 2024च्या याच्यामध्ये, तर हे नीती आयोग बघते. हम्म? आणि हे कसं बघणार, हे डायरेक्ट सांगणार का काय ही पॉवर्टी लाईन अशी अशी आहे, नाही. ते काय करतात, तर हे पूर्ण इन्फॉर्मेशन कशावर बेस्ड असते, नॅशनल सॅम्पल सर्वे. हे ऑफिस मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन याच्या अंडरमध्ये येते. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. मोस्ट, आय होप क्लिअर आहे याच्यातलं. WPI बद्दलचा प्रश्न आहे. ओके, काय म्हणतात, होलसेल प्राइस इंडेक्स. विच ऑफ द फॉलोइंग प्राइस ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग कमोडिटीज आर कन्सिडर इन होल प्राइस इंडेक्स. प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू ह्या तिन्हीचा समावेश होतो. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. आता मला सांगा, हा WPI होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये काय आहे, इंडेक्स दॅट मेजर्स अँड ट्रॅक चेंजेस प्राइजेस ऑफ गुड्स इन स्टेजेस बिफोर रिटेल लेवल. आता मला सांगा, हे इथं नावातच बघा, WPI काय, WPI काय, होलसेल. होलसेल म्हणलं काय येणार, रिटेल. ओके, हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. काय, सॉरी, सॉरी, होलसेल म्हणलं काय, रिटेलर. ओके, हे काय, तर हा WPI एक इंडेक्स आहे. काय मेजर करतो, मेजर आणि ट्रॅक करतो ज्या प्राइजेस आहेत एका गुड्सच्या, कोणत्या पण वस्तूच्या, त्या प्राइजेस, त्या प्राइजेसच्या चेंजेस इन प्राइजेस ऑफ गुड्स इन स्टेजेस. म्हणजे आता हे मॅन्युफॅक्चर आहे, तो इथून रिटेलर पर्यंत, रिटेलर वरून दुसरा जो विक्रेता आहे, ओके, शॉपकीपर इथे, आणि तिथून कंझ्युमर कडे, तर इथून इथपर्यंत येणारे जे किमती आहेत ते WPI लक्ष ठेवते याच्याकडे. सोप्या भाषेत सांगायचं तर असं. आता ही पब्लिश कोण करते, तर ही पब्लिश करते इकॉनॉमिक ऍडवायझर ऑफ मिनिस्ट्री. ही पब्लिश करते इकॉनॉमिकल ऍडवायझर, जे, सॉरी, इकॉनॉमिकल ऍडवायझर ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री. लक्षात ठेवा, कोण पब्लिश करतं WPI, इकॉनॉमिकल ऍडवायझर ऑफ मिनिस्ट्री, कॉमर्स मिनिस्ट्री अँड इंडस्ट्री. पुढचा बघा, आता WPI बघितलं, CPI पण लक्षात ठेवा. हे काय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. आता हे काय करणार, जे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत त्या कोणी विकत घेतलेला आहे, परचेस कोणी केलेला आहे, तर कस्टमरने परचेस केलेला आहे. हे परत कस्टमरने परचेस. ओके, त्याला कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतात. आणि हे पब्लिश कोण करतं, तर सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, जे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक मध्ये येतं. आता एक लक्षात ठेवा, इन्फ्लेशन, आपण माहिती आहे इन्फ्लेशन, भाव वाढ म्हणल्यावर काय आहे ते ऑलरेडी डिस्कस केलं. हे कशात मोजल्या जाते, तर हे आधी WPI मध्ये मोजल्या जायचं, पण पण आता कशात मोजलं जातं, तर हे CPI मध्ये मोजलं जातं. ओके, याच्यावरती ट्रॅप सेट केला जाऊ शकतो. PD ओझा 1961 समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी कोणते निकष विचारात घेतला होता, तर प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न, प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. तर ह्या दोन्ही, तर याच्यामध्ये 2 नंबरचं आहे, जे प्रति व्यक्ती प्रति महिना आणि उपभोग खर्च हे विचारात घेतलेले होते. आता पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढील पैकी कोणते आहेत, तर हे निर्देशक आहेत मित्रांनो, महसूल, स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आणि सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण. वरीलपैकी
ऑप्शन 3 हे वरीलपैकी दोन्ही बरोबर आहेत. आणि हे दोन्ही पण जे आहेत ना, रेव्हेन्यू जीडीपी रेशो आणि पब्लिक इन्व्हेस्टिगेशन जीडीपी रेशो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जीडीपी. ओके, जीडीपी इन्क्रीज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, हे वाढलं तर जीडीपी पण वाढते. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. कॉमन सेन्स वरती आहे मित्रांनो. आता बघा, 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात विधाने विचारात घ्या. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली. भारतीय उद्योगाचे विवर्धीकरण झाले. आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण, विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा हे झाला, म्हणजे टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाले. दारिद्र्य व बेकारी प्रमाण कमी करण्यास यश आले. ओके, उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यास यश आले मित्रांनो. काय म्हणताय ते यश आले. आता मला सांगा, हे खरंच झाले का? दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात आले, यश आले. किती बेरोजगारी आहे सर्वांनाच माहिती आहे आपल्याला. ओके, क तर चुकलंय. आपल्याला सत्य विचार, क तर चुक आहे. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, आन्सर आलं अ आणि ब. ओके, ऑल 5 इयर प्लॅन काय होते हे 1951 ते 2017 पर्यंतचे ऑलरेडी डिस्कस केले. अच्छा, आता परत विचारलंय सहस्त्रक विकास ध्येय नाही. 8 सहस्त्रक विकास ध्येय कोणकोणते आहेत आपण ना, आता एकदा परत रिव्हिजन म्हणून बघूयात. अतिगरिबी, भूक आणि हे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी, हंगर, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी. ओके, हे कृषी शाश्वतता साध्य करणं नाहीये. अजून कोणकोणते तर लक्षात ठेवा. प्रमोट करणं, काय प्रमोट करायचं? जेंडर इक्वेलिटी आणि विमेन सशक्तीकरण, विमेन एम्पॉवरमेंट. पुन्हा एन्व्हायरमेंट इन्व्हायरमेंटल सस्टेन सॉरी इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. त्यानंतर काय? कॉम्बॅट करणं एच आय व्ही, एड्स, मलेरिया आणि खूप अशासारख्या रोगांचं. त्यानंतर आहे डेव्हलप ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. आणि अजून आठवं कोणतं आहे? इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. ओके, आय होप आता हे पूर्ण रिव्हिजन आपलं झालंय. आता पुढचं पाहूयात. जी आय आय. मित्रांनो, हा प्रश्न ना आयोगाने कॅन्सल केलाय, पण आता आपण याच्याबद्दल थोडं माहिती घेऊयात. ही जेंडर सॉरी जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम लॉन्च करतो, रिलीज करतो. तर याच्यामध्ये काय मेजर केलं जातं? ह्युमन डेव्हलपमेंट. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट मेजर केल्या जाते कशात? कॉस्ट ऑफ म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? जेंडर, पुन्हा इनइक्वॅलिटी वगैरे ह्या गोष्टी याच्यात फॅक्टर कॅल्क्युलेट केल्या जातात. आता तर याचं अजून जीआयआय मध्ये कोणते घटक ऍड केलेत तर प्रजनन अवस्था, सबलीकरण, श्रम बाजार. ऑलरेडी आपण इथं बघितलं होतं. काय ते मेजर काय होतं? ह्युमन डेव्हलपमेंट, कॉस्ट ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी. ओके, आता हे तर लक्षात सोडा. आता इथे एक्झाम म्हणजे प्रिंट मध्ये मोस्टली तर मला वाटते चूक झाली, कारण की अ ब क हे बरोबर आहे, तर ड इथे दिलं नाही. ओके, तर तर कदाचित याचं उत्तर हे असू शकलं असतं जर हे ड नसलं असतं तर. ओके, मला वाटलं तर जी आय बद्दल तुम्ही सर्च करू शकता आणि मी बरोबर बोलतोय का ते यू कॅन व्हेरीफाय करू शकता. पुढचा प्रश्न. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत? आता बघा, हे कॉमन सेन्स बघा काय म्हणतात. अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटीसाठी कोणत्या स्कीम पाहिजेत? म्हणजे सोशल इकॉनॉमिकल ग्रोथ. आता बघा, सोशल इकॉनॉमिकल ग्रोथ, नई रोशनी, शिका व कमवा, पढो परदेश, नई मंजिल, या सर्व स्कीम आहेत ना, वेलफेअर स्कीम आहेत. आणि ह्या काय करण्यासाठी आहेत? ह्या स्कीम मायनॉरिटी सोशल इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ मायनॉरिटी कम्युनिटी साठी आहेत. पुढचा प्रश्न. 2012 मध्ये रिओ 20 घोषणापत्र संदर्भात एसडीजी ठरविलेले आहेत. त्यानुसार पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ठरवलेली नव्हती? तर कोणती ठरवलेली नव्हती? आंतरिक संघटना बंदी व परआक्रमणास बंदी. आता हे ठरवलेलं काही नव्हतं मित्रांनो, त्याच्यामुळे ऑप्शन ड हे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आता हे जे बाकीचे आहेत ना, हे गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता, आरोग्य वगैरे हे सर्व याच्यामध्ये येतात. ओके,
तर मित्रांनो एसडीजी यांनी कोणाला रिप्लेस केलेत? एमडीजी. आताच आपण एमडीजी ची आड बघितलेले. एसडीजी केव्हा रिप्लेस केले? 2015 ला. ओके. एसडीजी मध्ये जे 17 गोल आहेत ना ते आपण पाहूयात आता. ओके. आपण डायरेक्टली जाऊयात आपण त्यांच्या साइड वरती. तर इथे बघा, हे काय पहिलं? नो पॉवर्टी. नंतर हे झिरो हंगर, हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ ऑल विमेन अँड गर्ल्स. त्यानंतर क्लीन वॉटर. ओके. क्लीन वॉटर. पुन्हा कोणते? इन्शुअर ऍक्सेस टू अफोर्डेबल, रिलायबल, सस्टेनेबल अँड मॉडर्न एनर्जी फॉर ऑल. आठवा कोणता आहे? तर सस्टेनेबल, प्रमोट सस्टेनेबल, इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल इकॉनॉमिकल ग्रोथ. नेक्स्ट कोणतं आहे? तर गोल नंबर 9 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे. ओके. सस्टेनेबल इंडस्ट्रियलायझेशन अँड फॉस्टर इनोव्हेशन. 10वा गोल काय? रिड्यूस इनइक्वॅलिटी विदिन अँड अमंग कंट्री. 11वा काय? मेक सिटीज अँड ह्युमन सेटलमेंट्स इन्क्लुझिव्ह, सेफ, रेझिलियंट अँड सस्टेनेबल. 12वा काय? तर इन्शुअर सस्टेनेबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन पॅटर्न्स. 13वा कोणतं आहे? टू टेक अर्जंट ऍक्शन टू कॉम्बॅट क्लायमेट चेंज अँड इट्स इम्पॅक्ट. कोणतं? 13वं. 14वं कोणतं आहे? ओशन्स रिलेटेड, conserve and sustainable use the oceans, sea and marine resources for sustainable development. 15व काय? प्रोटेक्शन, रिस्टोर अँड प्रमोट सस्टेनेबल यूज ऑफ टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, सस्टेनेबल मॅनेज फोर्स, ओके, फॉरेस्ट, कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, हाल्ट अँड रिझर्व लँड डिग्रेडेशन अँड हाल्ट बायोडायव्हर्सिटी लॉस. पुन्हा 16व काय? तर प्रोमोट peaceful and inclusive society for sustainable development, promote access to justice for all and build effective, accountable and inclusive institution at all level. आणि 17व काय? तर strengthen the mean of implementation, ओके, ग्लोबल पार्टनरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके मित्रांनो, आता आपण हे हे मित्रांनो हे पिक्चर बघितलं ना, थोडं कसं चांगलं लक्षात राहतं. त्याच्यामुळे मी हे डायरेक्टली ऑफिशियल साईड वरून आपल्याला कसं व्यवस्थित माहिती मिळते. त्याच्यामुळं डायरेक्ट ऑफिशियल साईड वरून बघितलंय आपण. आता आय होप क्लिअर आहे. 2011च्या जनगणनेनुसार जोड्या लावायचे विचार आहेत. आता बघा, बृहद मुंबई, आपण ऑलरेडी बृहद मुंबईचं विचारलं होतं, डिस्कस केलेलं आहे. कोण बृहद मुंबईमध्ये? 18.4, दिल्ली 16.3, कलकत्ता किती आहे? कलकत्त्यामध्ये आहे 14.2 आणि चेन्नईमध्ये 8.7. उत्तर काय? ऑप्शन नंबर 4. आता मुंबईची 2011 मधली लिटरेसी किती होती? तर ती होती 89.73. सेक्स रेशो होता 853. आता सेन्सस कंडक्ट कोण करतो? जनगणना कोण कंडक्ट करतं? इट कंडक्टेड बाय रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया, जे की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअरच्या अंडरमध्ये येते. 2011 मध्ये झाली ती 15व्या नंबरची जनगणना होती. पुढचा प्रश्न, 2011 मध्ये एलपीजी रिफॉर्म कोण होते मित्रांनो? आपण ऑलरेडी खूप वेळेस बघितले बघा. पीएम डॉक्टर मनमोहन सिंग आणि पीएम कोण होते? नरसिंह राव. 11व्या पंचवार्षिक योजनेबद्दलचा परत प्रश्न आलेला बघा. काय होतं पंचवार्षिक योजनेमध्ये? पायाभूत सुविधा, उत्पन्न व गरिबी, पर्यावरण, शिक्षण व आरोग्य, हे चारही पण होते. 11वं पंचवार्षिक म्हणजे 2007 ते 2012. नेक्स्ट प्रश्न, वित्तीय समा, ओके एकदा लोड होऊ द्या. प्रधानमंत्री जन धन योजना केव्हा फॉर फायनान्शियल इन्क्लुजन केव्हा लॉन्च झाली होती? तर ती 28 ऑगस्ट 2014 मध्ये लॉन्च झाली. जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या? तर आता बघा, मध्यस्थानाचे उच्चार. आता बघा, अबोलिश ऑफ इंटरमिडिएटरी, जो मिडल मॅन आहे ना तो गायब करायचं असं म्हणतोय तो. कुल कायदा सुधारणा, काहीतरी कायदा काढलाय सुधारण्यासाठी. जमीन धारणा मर्यादा आणि सहकारी शेतीची संघटना. तर हे चारही पण बरोबर आहेत आणि याच्यावरती आपण ऑलरेडी खूप डिस्कस केलेलं आहे. ओके, हे जमीन धारणा मर्यादा याच्यामध्ये कोणकोणते, कोणी हा सजेस्ट केलं, तर हे पूर्ण आपण डिस्कस केलेलं आहे. ओके ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये हेल्पफुल ठरेल. आणि जर मित्रांनो काही डाऊट असेल तर ते त्या जिथे डाऊट आहे ना त्या तिथे
तो टाइम मेन्शन करून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे मला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. कारण की एखाद्या वेळेस सांगता सांगता थोडं मिसप्रोनाऊन्स होऊन जातं किंवा काहीतरी फ्लोमध्ये. तर मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.